नमस्कार. DMER नर्सिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी नर्सिंग अधिकाऱ्यांचं या खास विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत जे दिसायला अवघड वाटतात पण त्यांची उत्तरं अगदी सोपी आहेत. अनेकांना DMER परीक्षेचा अभ्यास करताना थोडं टेन्शन येतं. काही प्रश्न तर इतके अवघड वाटतात की नेमकं काय करावं हेच सुचत नाही. पण आता अजिबात काळजी करू नका. आज आपण हेच अवघड वाटणारे प्रश्न एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि गंमत म्हणजे हे सगळे प्रश्न मागच्या परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत. एकदा का हे नीट समजले ना की तुमचे मार्क्स पक्के आहेत. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न जो RUHS MSc नर्सिंग एंट्रन्स 2013 मध्ये विचारला गेला होता. प्रश्न होता द बेसिक युनिट ऑफ लाईफ इज आणि ऑप्शन्स होते A ॲटम, B वॉटर, C सेल आणि D केमिकल लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. याचं उत्तर सेल हे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असतं. हो, हे तर सोपं आहे. पण खरी गंमत इथे नाहीये. खरी गंमत आहे परीक्षकांच्या शब्दसंग्रहात. अच्छा. हो, ते बेसिक युनिट ऑफ लाईफ याऐवजी अनेक पर्यायी शब्द वापरतात. उदाहरणार्थ, पेशीला शरीराचा रचनात्मक घटक म्हणजे स्ट्रक्चरल युनिट ऑफ बॉडी असंही म्हणतात. हां, बरोबर. तिला शरीराचा कार्यात्मक घटक म्हणजे फंक्शनल युनिट ऑफ बॉडी असंही म्हटलं जातं. अच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला सर्व सजीवाणी वनस्पतींच्या जीवनाचा भौतिक आधार म्हणजे फिजिकल बेसिस ऑफ लाईफ असंही संबोधलं जातं. अरे वा, म्हणजे संकल्पना एकच पण तिला सादर करण्याचे 4 वेगवेगळे मार्ग आहेत. अगदी. आणि याच शब्दांच्या खेळात विद्यार्थी अनेकदा गोंधळतात. बरोबर. आणि तुम्ही जे म्हणालात त्यालाच दुजोरा देणारा पुढचा प्रश्न आहे. हा एम्स रायपूरच्या 2019च्या परीक्षेत आला होता. बघूया. प्रश्न आहे, These are the basic units or building blocks of living organisms. ऑप्शन्स आहेत A. एन्झाईम, B. प्रोटॉन, C. सेल्स आणि D. न्यूट्रॉन. अगदी बरोबर. बघितलं, इथे त्यांनी बेसिक युनिट ऐवजी बिल्डिंग ब्लॉक्स हा शब्द वापरला. हो, अर्थ तोच आहे. हो, जशा विटा वापरून आपण इमारत बांधतो त्याचप्रमाणे पेशींपासून सजीवांचं शरीर तयार होतं. त्यामुळे उत्तर पुन्हा तेच आहे, C. सेल्स. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त एक व्याख्यापाठ करून चालणार नाही. नाही, अजिबात नाही. तर त्या व्याख्येचे वेगवेगळे पैलू आणि त्यासाठी वापरले जाणारे शब्द समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आत्ताच फिजिकल बेसिस ऑफ लाईफचा उल्लेख केलात आणि बघा, RMS दिल्ली स्टाफ नर्स 2011च्या परीक्षेत थेट त्यावरच प्रश्न आलाच असणार. फिजिकल बेसिस ऑफ लाईफ इज. ऑप्शन्स होते A. न्यूक्लियस, B. प्रोटोप्लाझम, C. सेल आणि D. DNA. बरोबर. आणि इथेच अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात. हो, इथे प्रोटोप्लाझम वाटू शकतं. अगदी. त्यांना प्रोटोप्लाझम हा पर्याय खूप जवळचा वाटतो, कारण जीवनाचा आधार म्हणून प्रोटोप्लाझमचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. पण इथे प्रश्न भौतिक आधार म्हणजे फिजिकल बेसिस आणि मूलभूत एकक म्हणजे फंडामेंटल युनिट याबद्दल आहे. त्यामुळे सर्वात अचूक उत्तर हे C. सेल हेच आहे. संपूर्ण जीवनाचा भौतिक पाया हा पेशी आहे, ज्यामध्ये प्रोटोप्लाझम असतो. म्हणजे बघा, UHS, एम्स आणि RML या तिन्ही मोठ्या परीक्षांमध्ये एकाच मूलभूत संकल्पनेवर फक्त शब्द बदलून प्रश्न विचारले गेले आहेत. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पेशी ही एक मूलभूत वीट आहे हे तर स्पष्ट झालं. पण सगळ्या विटा सारख्या नसतात, नाही का? नाही, नक्कीच नाही. काही साध्या असतात तर काही गुंतागुंतीच्या. आणि याच फरकावर आधारित एक प्रश्न एम्स जोधपूर 2018 मध्ये आला होता. प्रश्न होता, द मेन डिफरन्स बिटवीन अ प्रोकॅरियोटिक सेल अँड अन यूकॅरियोटिक सेल इज द ॲब्सन्स ऑफ. म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक पेशींमधला मुख्य फरक कशाच्या अनुपस्थितीमुळे असतो? हां, एक खूप चांगला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत A. प्लाझ्मा मेम्ब्रेन, B. मायटोकॉन्ड्रिया, C. ट्रू न्यूक्लियस आणि D. फ्लॅजेला. हा एक खूप चांगला प्रश्न आहे, कारण तो थेट मुख्य फरकावर बोट ठेवतो. याचं अचूक उत्तर आहे ट्रू न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस. हो. अनेकदा विद्यार्थ्यांना वाटतं की मायटोकॉन्ड्रिया किंवा इतर ऑर्गनेल्सचे उत्तर असेल, पण तो मूलभूत फरक नाही. अच्छा. प्लाझ्मा मेम्ब्रेन तर दोन्ही प्रकारच्या पेशींमध्ये असतो. मुख्य फरक आहे केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये. दोन्ही पेशींमध्ये अनुवंशिक साहित्य म्हणजे जेनेटिक मटेरियल असतं, पण यूकॅरियोटिक पेशींमध्ये ते एका सुस्पष्ट आवरणाने म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेनने वेढलेलं असतं. या व्यवस्थित रचनेलाच खरे केंद्र किंवा ट्रू न्यूक्लियस म्हणतात. एक मिनिट, म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये DNA किंवा जेनेटिक मटेरियल असंच मोकळं तरंगत असतं का?
त्याला काही संरक्षण नसतं? खूप छान प्रश्न विचारलात. मोकळं तरंगत असतं हे काहीसं खरं आहे, पण ते पूर्णपणे विखुरलेलं नसतं. मग त्याला आवरण नसलं तरी ते पेशीच्या एका विशिष्ट भागात एकवटलेलं असतं. त्या भागाला न्यूक्लिओइड म्हणतात. पण त्याला युकॅरियोटिक पेशीसारखं व्यवस्थित घर म्हणजे ट्रू न्यूक्लियस नसतं. अच्छा, आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे जो परीक्षक तपासू पाहतात. समजलं. ट्रू न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असलेलं केंद्रक. आता पेशींच्या रचनेतील फरकानंतर त्यांच्या कार्यातील एका फरकावर प्रश्न पाहूया. हो. हा ESIC स्टाफ नर्स 2019 मध्ये आला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट असिमिलेटेड बाय युकॅरियोटिक सेल्स? म्हणजेच खालीलपैकी कोणती गोष्ट युकॅरियोटिक पेशी थेट शोषून घेत नाहीत? हां. ऑप्शन्स आहेत A. लॅक्टेट, B. सल्फेट, C. नायट्रोजन, D. ग्लुकोज. याचं उत्तर आहे सी, नायट्रोजन. नायट्रोजन. हो, नायट्रोजन. हा मुद्दा पर्यावरणाच्या दृष्टीनेही खूप महत्वाचा आहे. आपण म्हणजे प्राणी आणि वनस्पती युकॅरियोटिक पेशींनी बनलेलो आहोत. बरोबर. आपल्या सभोवताली हवेत जवळजवळ 78% नायट्रोजन वायू आहे. पण आपल्या पेशी तो थेट वापरू शकत नाहीत. अरे, आपल्या पेशींना नायट्रोजन हा नायट्रेट्स किंवा अमोनियासारख्या संयुगांच्या म्हणजे कंपाऊंड्सच्या स्वरूपातच लागतो. हवेतील नायट्रोजनचं या संयुगांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला नायट्रोजन स्थिरीकरण किंवा नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. आणि हे कोण करतं मग? आणि हे महत्वाचं काम काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, जे प्रोकॅरियोटिक असतात ते करतात. वा, म्हणजे आपण आपल्या शरीरातील नायट्रोजनसाठी त्या सूक्ष्म जीवाणूंवर अवलंबून आहोत. अगदी. किती अजब आणि सुंदर रचना आहे ही निसर्गाची. खरंच. चला, आता पेशीच्या आत शिरून तिच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रसिद्ध विभागाला भेट देऊया. हां, माझा अंदाज आहे कुठे चाललोय आपण. यावर तर इतके प्रश्न येतात की याला परीक्षकांचा लाडका ऑर्गॅनेल म्हटलं तरी चालेल. बरोबर. प्रश्न आहे, विच ऑर्गॅनेल कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ सेल? ऑप्शन्स: A. न्यूक्लियस, B. गॉल्गी बॉडीज, C. मायटोकॉन्ड्रिया, D. रायबोझोम. हो, अगदी बरोबर. परीक्षकांचा लाडका ऑर्गॅनेल. याचं उत्तर सगळ्यांनाच तोंडपाठ असतं. C. मायटोकॉन्ड्रिया. हो. पण आपण इथे फक्त उत्तर जाणून घ्यायला जमलेलो नाही. नाही. त्याला पॉवर हाऊस का म्हणतात? या का मध्ये पुढच्या 3 प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. अच्छा. मायटोकॉन्ड्रियामध्ये पेशीय श्वसन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशनची प्रक्रिया होते. इथेच आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोजसारख्या रेणूंचं ऑक्सिजनच्या मदतीने विघटन होतं आणि त्यातून ATP म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या रूपात ऊर्जा तयार होते. ATP. हो, ATP हे पेशीचे एनर्जी करन्सी आहे. पेशीला कोणतंही काम करण्यासाठी हे ATPचे रेणू खर्च करावे लागतात. आणि तुम्ही जी प्रक्रिया सांगितली, ग्लुकोजचं ऑक्सिजनच्या मदतीने विघटन होऊन ऊर्जा तयार होण्याची, त्यालाच ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. कारण RRB स्टाफ नर्स 2015 मध्ये बरोबर याच शब्दावर प्रश्न आला होता. विच सेल्युलर कंपोनेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम? बघा, ऑप्शन्स होते A. मायटोकॉन्ड्रिया, B. रिसेप्टर्स, C. लायझोझोम, D. HLA मॉलिक्युल्स. अगदी अचूक. बघा कसं एका संकल्पनेतून दुसरा प्रश्न तयार झाला. पॉवर हाऊस हे टोपणनाव झालं. हो. पण त्यामागची शास्त्रीय प्रक्रिया आहे ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम. ऑक्सिडेटिव्ह म्हणजे ऑक्सिजनचा वापर करून होणारी आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया. ही ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. म्हणजे याचंही उत्तर A. मायटोकॉन्ड्रिया. हो, त्यामुळे याचंही उत्तर आहे A. मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हे माहीत आहे की पॉवर हाऊसमध्ये ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम होतं, तो सहज उत्तर देईल. बरोबर. आणि ही साखळी इथेच थांबत नाही. UPPSC स्टाफ नर्स 2017च्या परीक्षेत याच प्रक्रियेला अजून एका नावाने विचारलं गेलं. अच्छा. प्रश्न होता, ॲरोबिक रेस्पिरेशन इज परफॉर्म्ड बाय, आणि ऑप्शन्स A. ग्लायऑक्सिझोम्स, B. रिबोझोम्स, C. लायझोझोम्स, D. मायटोकॉन्ड्रिया. पुन्हा तेच. ॲरोबिक रेस्पिरेशन. हो, ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारं श्वसन. हीच तर ती प्रक्रिया आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. यातूनच मोठ्या प्रमाणात ATP म्हणजेच ऊर्जा निर्माण होते. आणि ही प्रक्रिया कुठे होते? पुन्हा उत्तर तेच, D. मायटोकॉन्ड्रिया. आता बघा, आपण 3 वेगवेगळे प्रश्न पाहिले, पण तिघांची संकल्पना एकच होती. एकच होती. परीक्षार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की मायटोकॉन्ड्रिया दिसलं की पॉवर हाऊस, ATP, ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम आणि ॲरोबिक रेस्पिरेशन हे शब्द लगेच आठवले पाहिजेत. हा एक पूर्ण गट आहे. हो, हा एक पूर्ण गट आहे. हे अप्रतिम आहे. एकाच घटकावर 3 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये 3 वेगवेगळ्या शब्दांनी प्रश्न विचारले गेले. आणि यावरून या संकल्पनेचं महत्त्व स्पष्ट होतं. अगदी. ठीक आहे,
तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ऊर्जा निर्मिती हे तर आता डोक्यात फिट बसलं. पण मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा RRB स्टाफ नर्स 2015चाच एक प्रश्न बघून मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. कोणता प्रश्न? त्या प्रश्नाने मायटोकॉन्ड्रियाची एक अशी बाजू समोर आणली जी अनेकांना माहीत नसते. प्रश्न होता, स्टेरॉइड सिंथेसिस अकर विदिन विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर? म्हणजे स्टेरॉइडची निर्मिती कुठे होते? ऑप्शन्स आहेत A. पेरॉक्सिसोम, B. मायटोकॉन्ड्रिया, C. गोल्जी ॲपरेटस, D. नन ऑफ दीज. आणि मला खात्री आहे की अनेक जण इथे गोंधळले असतील. मी तर नक्कीच गोंधळलो होतो. कारण याचंही उत्तर आहे B. मायटोकॉन्ड्रिया. खरंच? हो, हे अनेकांसाठी आश्चर्याचं असू शकतं. आपण मायटोकॉन्ड्रियाला फक्त ऊर्जा निर्मितीशी जोडतो, पण ते त्यापेक्षाही जास्त काम करतं. जसं की? स्टिरॉइड हार्मोन्स जसे की टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, कॉर्टिसॉल हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे संदेशवाहक म्हणजे मेसेंजर्स आहेत. आणि या महत्वाच्या हार्मोन्सच्या निर्मितीची प्रक्रिया मायटोकॉन्ड्रियामध्ये सुरू होते. थांबा. म्हणजे हे खूपच इंटरेस्टिंग आहे. याचा अर्थ शरीराची ऊर्जा व्यवस्था आणि शरीराची सिग्नलिंग किंवा कम्युनिकेशन व्यवस्था एकाच ठिकाणी म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये जोडलेल्या आहेत. अगदी बरोबर पकडलत. आणि म्हणूनच हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. हे ऊर्जा निर्मितीला थेट हार्मोन्सच्या निर्मितीशी जोडतं. ही एक अत्यंत कार्यक्षम रचना आहे. आणि म्हणूनच परीक्षक विद्यार्थ्यांची सखोल माहिती तपासण्यासाठी या कमी ज्ञात कार्यावर प्रश्न विचारतात. अच्छा. ते फक्त बघू इच्छितात की तुम्हाला पॉवर हाऊस या नावापलीकडे मायटोकॉन्ड्रियाबद्दल किती माहिती आहे. वाह, हा तर खूप मोठा गैरसमज दूर झाला. परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास चुकवणारा ठरू शकतो. नक्कीच. ठीक आहे. तर आपण पेशीचं दार पाहिलं, तिचं नियंत्रण केंद्र म्हणजे केंद्रक आणि ऊर्जा केंद्र म्हणजे मायटोकॉन्ड्रिया पाहिलं. पण या सगळ्या गोष्टींना एकत्र धरून ठेवणारी, पेशीला आकार देणारी जी रचना आहे तिच्याबद्दल काय? सायटोस्केलेटन जो एम्स भोपाळ 2018च्या परीक्षेत आला होता. इज अ प्रोटीन इन्व्हॉल्व्ड इन फॉर्मिंग द सायटोस्केलेटन. म्हणजे सायटोस्केलेटन बनवण्यात खालीलपैकी कोणते प्रोटीन सामील असते? ऑप्शन्स आहेत A. फायब्रोनेक्टिन, B. ॲक्टिन, C. फायब्रिन, D. अल्ब्युमिन. याचं अचूक उत्तर आहे B. ॲक्टिन. ॲक्टिन. हो. सायटोस्केलेटन या शब्दाची फोड केली तर अर्थ सहज लक्षात येतो. सायटो म्हणजे पेशी आणि स्केलेटन म्हणजे सांगाडा. पेशीचा सांगाडा. अगदी. हा पेशीच्या आतला सांगाडा आहे जो तिला आधार देतो, तिचा आकार टिकवून ठेवतो आणि पेशीच्या हालचालीसाठीही मदत करतो. असतो. अच्छा. त्यापैकी एक आहेत मायक्रोफिलामेंट्स. आणि हे मायक्रोफिलामेंट्स ॲक्टिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेले असतात. आपल्या स्नायूंमध्ये ही ॲक्टिन महत्वाची भूमिका बजावतं. म्हणजे हा सांगाडा फक्त आकारच देत नाही, तर तो डायनॅमिक आहे, हालचाल पण करतो. फॅसिनेटिंग. हो, अगदी. पेशी विभाजन होताना किंवा अमिबासारखे जीव जेव्हा आपला आकार बदलतात तेव्हा या सायटोस्केलेटनचीच पुनर्बांधणी होत असते. त्यामुळे ॲक्टिन हे सायटोस्केलेटनचा एक अत्यंत महत्वाचा आणि क्रियाशील घटक आहे. ॲक्वियस कॉम्पोनंट ऑफ द सेल विदिन विच व्हेरियस ऑर्गनल्स अँड पार्टिकल्स आर सस्पेंडेड इज. आणि पर्याय आहेत A. सायटोसोल, B. सायटोप्लाझम, C. न्यूक्लियस, D. सायटोब्लास्ट. याचं अचूक उत्तर आहे A. सायटोसोल. सायटोसोल. हो, पण मला वाटतं उत्तरापेक्षा जास्त महत्वाचं आहे सायटोसॉल आणि सायटोप्लाझम मधला फरक समजून घेणं, कारण इथेच खूप जणांचा गोंधळ होतो. बरोबर. कारण हे दोन्ही शब्द खूप सारखे वाटतात आणि अनेकदा एकमेकांऐवजी वापरले जातात. तर नेमका काय फरक आहे? याला आपण असं समजू शकतो की समजा पेशी म्हणजे एक मोठं शहर आहे. ओके. तर या शहरातल्या इमारती, कारखाने म्हणजे ऑर्गॅनल्स आणि या सगळ्यांना सामावून घेणारी जागा म्हणजे हवा आणि पाणी, ते झालं सायटोसोल. अच्छा, म्हणजे सायटोसोल हा फक्त तो द्रव, तो लिक्विड पार्ट आहे. अगदी. त्याला इंट्रासेल्युलर फ्लुइड असंही म्हणतात. आणि जेव्हा आपण हा द्रव भाग म्हणजे सायटोसोल आणि त्यात तरंगणारी सगळी अंगकं म्हणजे ऑर्गॅनल्स या सगळ्यांना एकत्र मिळून बघतो तेव्हा त्याला सायटोप्लाझम म्हणायचं. बरोबर. म्हणून प्रश्नात जेव्हा फक्त ॲक्वियस कंपोनेंट विचारलाय तेव्हा उत्तर सायटोसोल हेच असणार. समजलं. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द ऑर्गनल्स कन्सर्न्ड विथ द मेटाबॉलिक प्रोसेसेस आर प्रेझेंट इनसाइड द ऑप्शन्स आहेत A. रायबोझोम, B. मायटोकॉन्ड्रिया, C. सायटोप्लाझम, D. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याचं उत्तर आहे C. सायटोप्लाझम. सायटोप्लाझम.
कारण आता आपण जे बोललो त्यानुसार सगळी अंगगत सायटोप्लाझमचा भाग आहेत. अगदी बरोबर. पेशीच्या सगळ्या मेटाबॉलिक प्रक्रिया म्हणजे चयापचय क्रिया त्या घडून आणणारी जी महत्वाची अंगकं आहेत जसं की मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स, ही सगळी कुठे असतात? सायटोप्लाझममध्ये. हो, त्यामुळे या सर्व क्रियांचं मुख्य ठिकाण किंवा ती जागा म्हणजे सायटोप्लाझम. ठीक आहे. आता आपण प्रोटीन सिंथेसिस या महत्वाच्या भागाकडे वळूया. प्रश्न आहे, प्रोटीन्स दॅट आर टू बी युज्ड आउटसाइड द सेल आर सिंथेसाइज्ड. पर्याय आहेत ए इन द मायटोकॉन्ड्रिया, बी ऑन द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सी ऑन द स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि डी ऑन फ्री रायबोझोम्स. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे बी, ऑन द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हो. आता इथे ना पेशीने एक खूप छान व्यवस्था केली आहे. म्हणजे असं बघा, पेशीमध्ये 2 प्रकारच्या प्रोटीन फॅक्टरीज आहेत. 2 प्रकारच्या. हो, काही प्रोटीन्स पेशीला स्वतःच्या आतल्या कामांसाठी लागतात, म्हणजे सायटोसॉलमध्येच वापरायला. ओके. ते प्रोटीन्स तयार करतात फ्री रायबोझोम्स, म्हणजे जे सायटोसॉलमध्ये असेच मोकळे फिरत असतात. आणि जे प्रोटीन्स पेशीच्या बाहेर पाठवायचे आहेत त्यांचं काय? बरोबर. तेच या प्रश्नात विचारलंय. जे प्रोटीन्स पेशीबाहेर वापरले जाणार आहेत त्यांचं संश्लेषण होतं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या पृष्ठभागावर असलेल्या रायबोझोम्सद्वारे. अच्छा, म्हणजे कामाच्या जागेनुसार प्रोटीन बनवण्याची जागा ठरलेली आहे. अगदी. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स नसतातच, त्यामुळे ते प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत. याच मुद्द्याला धरून पुढचा प्रश्न आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कन्सर्न्ड विथ द सिंथेसिस ऑफ ए लिपिड्स, बी प्रोटीन्स, सी कार्बोहायड्रेट्स, डी विटामिन्स. आपण आत्ताच चर्चा केली त्यावरून याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हो, बी प्रोटीन्स. बरोबर. कारण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे प्रोटीन सिंथेसिसचं एक महत्वाचं केंद्र आहे. त्यामुळे त्याचा संबंध थेट प्रोटीन संश्लेषणाशी आहे. आणि मला वाटतं पुढचा प्रश्नही याच संकल्पनेला दुजोरा देतोय. प्रोटीन सिंथेसिस इज अ फंक्शन ऑफ. पर्याय पुन्हा तेच आहेत. ए स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, बी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सी गॉल्जी ॲपॅरेटस, डी मायटोकॉन्ड्रिया. हो, हा प्रश्न पुन्हा तेच अधोरेखित करतो. याचं अचूक उत्तर आहे बी, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कारण त्याच्या पृष्ठभागावर रायबोझोम्स आहेत. अगदी. आणि त्यामुळेच प्रोटीन संश्लेषण हे त्याचं प्रमुख कार्य आहे. आता एक वेगळा पण याच विषयाशी संबंधित प्रश्न. टिश्यू रिपेअर कॅन टेक प्लेस ड्यू टू द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स विच अकर इन द. आणि ऑप्शन्स आहेत ए मायटोकॉन्ड्रिया, बी गॉल्जी ॲपॅरेटस, सी रायबोझोम, डी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे सी, रायबोझोम. रायबोझोम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम का नाही? छान प्रश्न. बघा, टिश्यू रिपेअर म्हणजे काय तर ऊतींची दुरुस्ती. त्यासाठी नवीन प्रोटीन्सची गरज लागते की नाही? हो, नक्कीच. मग प्रोटीन बनवण्याचं मूळ काम कोण करतं? ती मशीन कोणती आहे? रायबोझोम. बरोबर. रायबोझोम्सना प्रोटीन फॅक्टरी म्हणतात. ते फ्री असोत किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर चिकटलेले असोत, मूळ कामगार रायबोझोमच आहे. म्हणून टिश्यू दुरुस्तीसाठी आवश्यक प्रोटीनचं संश्लेषण रायबोझोम्समध्येच होतं. अच्छा, म्हणजे प्रश्नाने मूळ स्रोत विचारला आहे. फॅक्टरीची इमारत नाही तर आतली मशीन. अगदी अचूक. आता थोडा वेगळा विषय. पेशीच्या आतल्या वातावरणाबद्दल. विच मीडियम इज सुटेबल फॉर सेल्युलर ॲक्टिव्हिटी? ए ॲसिडिक, बी न्यूट्रल, सी बेसिक, डी ऑल ऑफ अबव. याचं योग्य उत्तर आहे सी, बेसिक. आणि हा मुद्दा पेशीच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचा आहे. बेसिक म्हणजे अल्कलाइन? हो. पेशींच्या आत म्हणजे सायटोप्लाझमचा पीएच साधारणपणे 7.2 असतो, जो किंचित बेसिक किंवा अल्कलाइन आहे. पण एवढ्याशा फरकाने काय होतं? म्हणजे 7.0 म्हणजे न्यूट्रल आणि 7.2 म्हणजे किंचित बेसिक. यावरच पेशीचं अख्खं कार्य अवलंबून आहे. पेशीमधले जे एन्झाईम्स असतात ते एका विशिष्ट पीएचमध्येच उत्तम काम करतात. तो पीएच जर ॲसिडिक किंवा जास्त बेसिक झाला तर त्या एन्झाईम्सचं काम मंदावतं किंवा थांबतं. म्हणजे पेशीमधलं सगळं कामच ठप्प होऊ शकतं. हो, आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. जर रक्ताचा आणि पर्यायाने पेशींचा पीएच खूप खाली गेला, ॲसिडिक झाला, तर माणूस कोमात जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. इतकं ते नाजूक संतुलन आहे. आश्चर्यकारक आहे. आता पीएचवरच पुढचा प्रश्न. 7.0 इज द नॉर्मल पीएच ऑफ द. आणि पर्याय आहेत ए ब्लड इन द टेस्टिक्युलर वेन, बी फ्लुइड विदिन अ टिपिकल सेल, सी ब्लड इन द रीनल आर्टरी, डी
युरिन. यात दिलेल्या पर्यायांनुसार सर्वात जवळचा आणि योग्य पर्याय आहे बी, फ्लुइड विदिन अ टिपिकल सेल. पण आपण आत्ताच बोललो की पेशीचा पीएच 7.2 असतो. बरोबर. पण बाकीचे पर्याय बघा. रक्ताचा पीएच साधारण 7.35 ते 7.45 असतो, जो जास्त बेसिक आहे, आणि युरिनचा पीएच तर सतत बदलत राहतो. त्यामुळे दिलेल्या पर्यायांमध्ये 7.0च्या सर्वात जवळचा आणि योग्य पर्याय हा पेशीतील द्रवाचाच आहे. ठीक आहे. आता याच द्रवाविषयी म्हणजे पाण्याविषयी. हाऊ मच वॉटर इज देअर इन द फॉर्म ऑफ लिक्विड इन सेल्स ऑफ आवर बॉडी? A 25%, B 50%, C 70%, D 80%. याचं उत्तर आहे बी, 50%. खरं तर आपण ज्या सायटोसोलबद्दल बोललो तो पेशीच्या एकूण व्हॉल्यूमच्या साधारण 55% असतो. ओके. आणि गंमत म्हणजे तो सायटोसोल स्वतः 90% पाण्याने बनलेला असतो. त्यामुळे पर्यायानुसार 50% हे उत्तर सर्वात जवळचं आहे. पेशीचा खूप मोठा भाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणूनच पाणी पिणं इतकं महत्वाचं आहे. अगदी. आता शेवटचा प्रश्न. ॲक्वापोरिन्स आर ए सोडियम चॅनल्स, बी पोटॅशियम चॅनल्स, सी वॉटर चॅनल्स, डी क्लोराईड चॅनल्स. याचं उत्तर नावावरूनच अगदी स्पष्ट आहे. हो, ॲक्वा म्हणजे पाणी. बरोबर. त्यामुळे याचं उत्तर आहे सी, वॉटर चॅनल्स. ॲक्वापोरिन्स हे पेशीच्या आवरणावर म्हणजे सेल मेम्ब्रेनवर असणारे खास प्रोटीन्स आहेत. आणि त्यांचं काम काय? ते पाण्याच्या रेणूंसाठी एक खास दरवाजा किंवा चॅनल म्हणून काम करतात. पेशीच्या आत आणि बाहेर पाण्याच्या रेणूंना वेगाने मार्ग उपलब्ध करून देणं हे त्यांचं काम आहे. या चॅनल्समधून एका सेकंदात अब्जावधी पाण्याचे रेणू आरपार जातात. अविश्वसनीय. हो, या शोधामुळे नोबेल पारितोषिकही मिळालं. कंटेन. आणि ऑप्शन्स आहेत ए डीएनए, बी आरएनए, सी बोथ आणि डी नन. तर प्रश्न खूप सरळ आहे की गुणसूत्रांमध्ये म्हणजे क्रोमोझोम्समध्ये नेमका काय असतं? हा खूप मूलभूत प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, डीएनए. डीएनए. हो, याचं कारण असं आहे की आपल्या पेशींच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियसमध्ये जे गुणसूत्र असतात ना, ते डीएनएच्या लांब सडक धाग्यांनी आणि काही विशिष्ट प्रथिनांनी म्हणजे प्रोटीन्सनी बनलेले असतात. अच्छा. आणि हेच गुणसूत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिक माहिती वाहून नेण्याचं काम करतात. ठीक आहे. म्हणजे क्रोमोझोम हे डीएनएचं एक पॅकेजिंग आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊया. द जेनेटिक मटेरियल डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड डीएनए इज कंटेन्ड इन, आणि ऑप्शन्स आहेत ए क्रोमॅटिन, बी क्रोमॅटोन, सी क्रोमोझोम आणि डी न्यूक्लियस. हा प्रश्न थोडासा गोंधळात टाकणारा वाटू शकतो कारण आधीच्या प्रश्नात आपण क्रोमोझोम बद्दल बोललो. हो, त्या डीएनए असतो. बरोबर. पण इथे प्रश्न असा आहे की डीएनए हा अनुवंशिक घटक मुळात असतो कुठे? त्याचं घर कोणतं? अच्छा, त्याचं लोकेशन विचारलंय. हो, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, न्यूक्लियस म्हणजे पेशी केंद्रक. डीएनए हा पेशींच्या केंद्रकात असतो. क्रोमोझोम, क्रोमॅटिन हे सगळे केंद्रकाच्या आतच असतात, पण त्याचं मुख्य ठिकाण आहे केंद्रक. समजलं. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. Which of the following is a strand of DNA that is long, continuous and carries genetic information? ऑप्शन्स आहेत ए रायबोझोम, बी न्यूक्लियस, सी क्रोमोझोम आणि डी मायटोकॉन्ड्रिया. हा प्रश्न पुन्हा त्याच संकल्पनेला धरून आहे. म्हणजे असा कोणता डीएनएचा लांब आणि सलग धागा आहे जो अनुवंशिक माहिती वाहून नेतो? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, क्रोमोझोम. गुणसूत्र हेच डीएनएचे अत्यंत घट्ट पॅक केलेले लांब धागे असतात, ज्यात आपली सगळी अनुवंशिक माहिती म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन साठवलेली असते. म्हणजे पुन्हा तेच, डीएनए, क्रोमॅटिन आणि क्रोमोझोम ह्या एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. अगदी तसंच. छान. आता एक संख्यात्मक प्रश्न आहे. द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ नॉर्मल ह्युमन सेल इज. ऑप्शन्स आहेत ए 46, बी 48, सी 50 आणि डी 52. तर एक खूपच मूल्यभूत आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं बऱ्याच जणांना याचं उत्तर माहिती असेल. हो, हे आपण शाळेत असल्यापासून शिकतो. बरोबर. सामान्य मानवी पेशीमध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 46. जे 23च्या जोड्यांमध्ये असतात नाही का? हो, अगदी बरोबर. 23 आईकडून आणि 23 वडिलांकडून. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न जनुकांशी म्हणजे जीन्सशी संबंधित आहे.
ह्युमन सेल कंटेन्स हाऊ मेनी जीन्स आणि ऑप्शन्समध्ये खूप मोठा फरक आहे. A 1000, B 10,000, C 100,000 आणि D 10 लाख. इथे खूप रंजक गोष्ट आहे बरं का. सुरुवातीला म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्टच्या आधी शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की मानवी पेशींमध्ये सुमारे 1,00,000 जनुके असावीत. 1 लाख? हो. त्यामुळे पूर्वीच्या माहितीनुसार ऑप्शन सी 100,000 हे बरोबर मानले जात होतं. पण आता नवीन संशोधनानुसार हा आकडा पूर्णपणे बदलला आहे. अच्छा, मग आता नक्की किती आहेत? आता असा अंदाज आहे की मानवी पेशींमध्ये साधारणपणे 20,000 ते 25,000 प्रोटीन कोडिंग जनुके आहेत. अरे वा, म्हणजे अंदाज खूपच जास्त होता. हो. पण आता दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला सर्वात जवळचं उत्तर निवडावं लागेल, जे आहे ऑप्शन सी. परीक्षेमध्ये जुन्या माहितीवर आधारित प्रश्न अजूनही येऊ शकतात. हे महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर इज अकम्प्लिश्ड बाय. ऑप्शन्स आहेत ए DNA, बी मेसेंजर DNA, सी ट्रान्सफर DNA आणि डी बोथ A and B. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवांशिक माहितीचं हस्तांतरण, हे तर आपण सुरुवातीपासून बोलतोय. हो, याचं उत्तर तर अगदी स्पष्ट आहे. बरोबर. ऑप्शन ए DNA. DNA हाच आपल्या अनुवंशिकतेचा रासायनिक आधार आहे. काही विषाणू म्हणजे RNA व्हायरस वगळता जवळजवळ सर्व सजीवांमध्ये DNA हाच अनुवंशिक माहितीचा वाहक असतो. मेसेंजर DNA किंवा ट्रान्सफर DNA असं काही नसतं, ते RNAचे प्रकार आहेत. अगदी बरोबर. मेसेंजर RNA आणि ट्रान्सफर RNA असतं, त्यामुळे इथे गोंधळ करायचा नाही. DNA double helix is maintained by A hydrogen bond, B covalent bond, C phosphodiester bond आणि D van der Waals forces. या दोन्ही प्रश्नांचं सार एकच आहे. DNAचे 2 धागे म्हणजे स्ट्रँड्स एकमेकांना कशामुळे धरून ठेवतात किंवा ती जी डबल हेलिक्स रचना आहे ती कशी टिकून राहते. हो, आणि या दोन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे, हायड्रोजन बॉन्ड्स. हायड्रोजन बॉन्ड्स. हो. DNAची रचना डबल हेलिक्स म्हणजे दुहेरी सर्पिलाकार असते. जशी पिळलेली शिडी. ही रचना टिकून ठेवण्यासाठी ह्या 2 धाग्यांमध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. आणि हे बॉन्ड्स कुठे तयार होतात नक्की? हे बॉन्ड्स AT म्हणजे ॲडेनिन थायमिन आणि CG म्हणजे सायटोसिन ग्वानिन या बेस पेअर्समध्ये तयार होतात. हेच त्या शिडीच्या पायऱ्यांसारखं काम करतात. क्या बात आहे. खूप सोप्या पद्धतीने समजालंय. आता पुढचा प्रश्न DNAच्या रासायनिक घटकांबद्दल आहे. व्हॉट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स आर प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स? ऑप्शन्स A होमोसायक्लिक, B मेटासायक्लिक, C हेट्रोसायक्लिक आणि D मोनोसायक्लिक. प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे तेच ATCGचे रासायनिक घटक, बरोबर? हो. तर प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे हेट्रोसायक्लिक नायट्रोजन कंपाऊंड्स आहेत. त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर बरोबर आहे. हेट्रोसायक्लिक याचा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या रेणूंच्या साखळीत फक्त कार्बनचे अणू नाहीत, तर नायट्रोजनसारखे दुसरे घटकही आहेत. म्हणूनच हेट्रो म्हणजे वेगळे. अच्छा. आणि इथे अजून माहिती दिली आहे की सायटोसिन, थायमिन आणि युरेसिल हे पिरिमिडिन्स आहेत, तर ॲडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत. बरोबर. ही माहिती लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि आता आपल्या आजच्या चर्चेतला शेवटचा प्रश्न. द बेस प्रेझेंट इन DNA बट ॲब्सेंट इन RNA इज. ऑप्शन्स आहेत A ग्वानिन, B थायमिन, C युरेसिल आणि D सायटोसिन. हा खूप खूप महत्वाचा फरक आहे DNA आणि RNA मधला. यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. हो, मलाही वाटतं. हां. तर DNA मध्ये थायमिन हा बेस असतो, जो RNA मध्ये अजिबात नसतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायमिन. आणि RNA मध्ये थायमिनच्या जागी काय असतं? RNA मध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल हा बेस असतो, जो परत DNA मध्ये आढळत नाही. अच्छा, म्हणजे ही अदलाबदली आहे. हो. दोन्हीकडे ॲडेनिन हा थायमिन सोबत DNA मध्ये किंवा युरॅसिल सोबत RNA मध्ये जोडला जातो. हाच तो मुख्य. ॲडेनिन इन DNA स्ट्रक्चर पेअर्स विथ आणि ऑप्शन्स आहेत A थायमिन, B सायटोसाइन, C ग्वानिन, D पिरिमिडिन. हां, अगदी मूळ संकल्पनेवरचा प्रश्न आहे. DNAची रचना आपण एका पिळवटलेल्या शिडीसारखी. डबल हिलिक्स. बरोबर. हो, अगदी बरोबर. तर या शिडीच्या खऱ्या पायऱ्या या 4 प्रकारच्या रासायनिक बेसच्या जोड्यांनी बनलेल्या असतात. A, T, C आणि G. हो, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन.
आणि गंमत अशी आहे की ह्या जोड्या ठरलेल्या असतात. म्हणजे निसर्गाचा एक पक्का नियम आहे की ॲडेनिन नेहमी फक्त आणि फक्त थायमिन सोबतच जोडलं जातं. अच्छा, म्हणजे ए आणि टी यांची एक पक्की जोडी आहे. जसं दोन विशिष्ट आकाराचे लेगोचे तुकडे फक्त एकमेकांमध्येच बसतात तसंच काहीसं. परफेक्ट, अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि तशीच दुसरी पक्की जोडी आहे ग्वानिन म्हणजे जी आणि सायटोसिन म्हणजे सी यांची. ए आणि टी मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात, तर जी आणि सी मध्ये 3. आणि ह्याच पक्क्या जोड्यांमुळे डीएनएची रचना इतकी स्थिर असते. आणि त्यामुळेच पेशी विभाजनाच्या वेळी त्याची अचूक प्रत बनवता येते. अगदी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ए, थायमिन. हे खूपच रंजक आहे. याच संकल्पनेला धरून आपला पुढचा प्रश्न आहे, द पिरिमिडीन बेस प्रेझेंट इन डीएनए इज ए युरॅसिल, बी ग्वानिन, सी ॲडेनिन, डी थायमिन. आता इथे एक पुढची पायरी आहे. आपण जे 4 बेस पाहिले, ए, टी, सी, जी, हो. ते रासायनिक रचनेनुसार 2 गटांमध्ये विभागले जातात. एक म्हणजे प्युरिन्स आणि दुसरे पिरिमिडिन्स. अच्छा, आणि यात काय फरक असतो? प्युरिन्सची रचना डबल रिंगची असते, म्हणजे ते थोडे मोठे रेणू असतात. ॲडेनिन आणि ग्वानिन म्हणजे ए आणि जी हे प्युरिन्स आहेत. आणि पिरिमिडेन्स म्हणजे सिंगल रिंगवाले, थोडे लहान रेणू असणार मग, बरोबर? अगदी बरोबर. सायटोसिन आणि थायमिन म्हणजे सी आणि टी हे पिरिमिडिन्स आहेत. आता प्रश्नाकडे परत येऊया. डीएनएमधील पिरिमिडिन बेस ओळखायचा आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये ग्वानिन तर प्युरिन आहे. बरोबर. युरॅसिल हा एक पिरिमिडिन आहे, पण तो डीएनएमध्ये नसतो, तो आरएनएमध्ये सापडतो. अच्छा, हा एक महत्वाचा फरक आहे. हो. त्यामुळे उरलेला योग्य पर्याय म्हणजे डी थायमिन, जो डीएनएमध्ये आढळणारा पिरिमिडिन आहे. इथे एक प्रश्न मनात येतो. निसर्गाने ही मोठी लहान रेणूंची रचना का निवडली असेल? म्हणजे एक प्युरिन नेहमी एका पिरिमिडिनसोबतच का जोडला जातो? खूप छान प्रश्न आहे. याचं कारण डीएनएच्या रचनेच्या स्थिरतेमध्ये दडलेलं आहे. विचार करा, जर 2 मोठे रेणू म्हणजे 2 प्युरिन्स एकत्र आले तर काय होईल? तिथे शिडी फुगल्यासारखी दिसेल. बरोबर. आणि 2 लहान रेणू म्हणजे पिरिमिडिन्स एकत्र आले तर शिडी आत दबल्यासारखी होईल. अगदी. पण एक प्युरिन आणि एक पिरिमिडिन एकत्र आल्याने शिडीची रुंदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सारखी राहते आणि ही एक समानता डीएनएला स्थिरता देते. वा, म्हणजे प्रत्येक छोट्या तपशिलामागे एक मोठं वैज्ञानिक कारण आहे. आपण आरएनएचा उल्लेख केलाच तर पुढचा प्रश्न त्याच संदर्भात आहे. द प्युरिन बेस फाउंड इन आरएनए अँड डीएनए इज ए थायमिन, बी मायोग्लोबिन, सी ॲडेनिन, डी युरॅसिल. जसं आपण आत्ताच बोललो, ॲडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत. आणि हे दोन्ही डीएनए आणि आरएनए या दोन्ही न्यूक्लिक ॲसिडमध्ये आढळतात. फरक आहे तो पिरिमिडिन्समध्ये. म्हणजे डीएनएमध्ये थायमिन आणि आरएनएमध्ये युरॅसिल. अगदी बरोबर. दिलेल्या पर्यायांमध्ये थायमिन फक्त डीएनएमध्ये आहे, युरॅसिल फक्त आरएनएमध्ये. आणि मायग्लोबिन तर प्रोटीन आहे. हो, त्याचा इथे काही संबंधच नाही. त्यामुळे डीएनए आणि आरएनए या दोन्हींमध्ये आढळणारा प्युरिन म्हणजे सी ॲडेनिन. तर आपण आत्तापर्यंत जनुकीय माहिती लिहिण्यासाठी वापरली जाणारी अक्षरं समजून घेतली. आता ही माहिती वाचली कशी जाते आणि वापरली कशी जाते याबद्दल बोलूया. पुढचा प्रश्न याच प्रक्रियेबद्दल आहे. द प्रोसेस ऑफ कॉपिंग द डीएनए सिक्वेन्स ऑफ अ जीन इंटू मेसेंजर आरएनए म्हणजे mRNA इज कॉल्ड ए ट्रान्सफरन्स, बी ट्रान्स्क्रिप्शन, सी ट्रान्सलोकेशन, डी ट्रान्सलेशन. हा प्रश्न प्रथिने संश्लेषणाचा म्हणजे प्रोटीन सिंथेसिसच्या प्रक्रियेमधील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल आहे. अच्छा. आपल्या पेशीच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियसमध्ये असलेला डीएनए म्हणजे एका मोठ्या लायब्ररीतील मौल्यवान संदर्भ ग्रंथांसारखा आहे. तो कधीच लायब्ररीच्या बाहेर जात नाही. म्हणजे मूळ माहिती सुरक्षित ठेवली जाते. हो. जेव्हा शरीराला एखाद्या प्रोटीनची गरज असते तेव्हा त्या ग्रंथातील म्हणजे डीएनएमधील एक विशिष्ट पानाची म्हणजे जीनची एक झेरॉक्स प्रत काढली जाते. आणि ही झेरॉक्स प्रत म्हणजे mRNA. अगदी तसंच. आणि डीएनए पासून ही mRNAची प्रत बनवण्याच्या प्रक्रियेलाच ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. स्क्रिप्शन म्हणजे लिहिणे. बरोबर. इथे जनुकीय माहिती पुन्हा लिहिली जात आहे, पण एका वेगळ्या स्वरूपात. ही प्रक्रिया केंद्रकात होते आणि मग हा mRNA बाहेर पडून प्रोटीन बनवतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी ट्रान्स्क्रिप्शन.
ही लायब्ररी आणि झेरॉक्सची उपमा खूपच छान आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लक्षात ठेवायला सोपी जाते. याच माहितीच्या प्रवाहावर पुढचा प्रश्न आहे. विच मोड ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर युजली डज नॉट ऑकर? ए. DNA टू DNA, B. DNA टू RNA, C. DNA टू प्रोटीन, D. ऑल अकर इन अ वर्किंग सेल. याला सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हणतात. म्हणजे माहितीचा प्रवाह कोणत्या दिशेने जातो याचा मूळ सिद्धांत. जेव्हा पेशी विभाजन करते तेव्हा DNA स्वतःची एक अचूक प्रत बनवतो. याला रेप्लिकेशन म्हणतात, म्हणजे DNA पासून DNA. हे झालं ऑप्शन ए. हो, आपण आत्ताच पाहिलं की DNA पासून RNA बनतो, ज्याला ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. ऑप्शन बी. आणि मग RNA मधील माहिती वाचून प्रोटीन बनवलं जातं, ज्याला ट्रान्सलेशन म्हणतात. पण DNA पासून थेट प्रोटीन कधीही तयार होत नाही. असं का? मध्ये RNAची गरज का लागते? याचे 2 महत्वाचे फायदे आहेत. एक, जसं आपण बोललो, मूळ DNAची प्रत सुरक्षित राहते. बरोबर, लायब्ररीतील ग्रंथासारखी. आणि दुसरं, या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. एका जनुकापासून mRNAच्या हजारो प्रती बनवता येतात. म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोटीनची जास्त गरज असते तेव्हा ती पटकन पूर्ण करता येते. अच्छा, म्हणजे एक प्रकारे अँप्लिफिकेशन इफेक्ट आहे. अगदी बरोबर. त्यामुळे जो प्रकार सामान्यतः घडत नाही तो आहे cDNA टू प्रोटीन. म्हणजे ही 2 टप्प्यांची प्रक्रिया जास्त कार्यक्षम आणि सुरक्षित आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की ही प्रणाली किती अचूकपणे काम करते. पण समजा या मूळ ब्लूप्रिंटमध्येच काही चूक झाली तर काय होतं? पुढचा प्रश्न याचबद्दल आहे. अ मेडिकल डिसऑर्डर रिझल्टिंग फ्रॉम म्युटेशन इन द DNA रिपेअर सिस्टम इज A. ब्लूम सिंड्रोम, B. नेफ्रॉटिक सिंड्रोम, C. पॉली सिंड्रोम, D. पियर-रोबिन सिंड्रोम. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. ब्लूम सिंड्रोम. याचं महत्त्व समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. हो. समजा एका मोठ्या शहरात रस्ते दुरुस्त करणारी एक टीम आहे. आता कल्पना करा की या टीमचीच एक महत्त्वाची मशीन बिघडली. काय होईल? शहरातील रस्त्यांवर खड्डे साचत जातील आणि वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडेल. छोटी समस्या मोठी होत जाईल. आपल्या पेशींमध्ये हे अगदीच असंच होतं. आपल्या DNA मध्ये रोज हजारो चुका म्हणजे खड्डे पडत असतात. पण आपली DNA दुरुस्ती प्रणाली ती तात्काळ दुरुस्त करते. ब्लूम सिंड्रोममध्ये BLM नावाच्या जनुकात बिघाड झाल्यामुळे या दुरुस्ती प्रणालीची एक महत्वाची मशीनच निकामी होते. म्हणजे रस्ते दुरुस्त करणारी टीमच निकामी झाली. हो. त्यामुळे DNA मधील चुका साचत जातात, पेशी अस्थिर होतात. आणि म्हणूनच या रुग्णांमध्ये चेहऱ्यावर लाल पुरळ येणे, वाढ खुंटणे आणि कर्करोगाचा धोका वाढणे अशी गंभीर लक्षणं दिसतात. अरे रे, म्हणजे एका दुरुस्ती करणाऱ्या प्रणालीतील बिघाड किती मोठ्या समस्या निर्माण करू शकतो यावरून कळतं की या लहान सहान जनुकीय प्रक्रिया किती महत्त्वाच्या आहेत. बरोबर. याच जनुकीय माहितीनुसार आपल्या शरीरातील पेशी, ऊती आणि अवयव बनतात. पुढचा प्रश्न ऊती किंवा टिश्यूबद्दल आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ टिश्यू? A. ब्रेन, B. ब्लड, C. लिव्हर, D. स्टमक. हा एक गोंधळात टाकणारा प्रश्न वाटू शकतो. आपल्या शरीराची रचना कशी आहे? आधी पेशी, मग ऊती, मग अवयव आणि मग संस्था. बरोबर. समान रचना आणि कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण ऊती म्हणतो. दिलेल्या पर्यायांमध्ये मेंदू, यकृत आणि पोट हे अवयव आहेत, म्हणजे ऑर्गन्स, जे अनेक प्रकारच्या ऊतींनी मिळून बनलेले असतात. अगदी. जसं पोटात स्नायू ऊती, चेता ऊती अशा अनेक ऊती एकत्र काम करतात. पण रक्त म्हणजे ब्लड हे अवयव का नाही? कारण रक्त हे एक विशेष प्रकारचं द्रव संयोजी ऊतक आहे, म्हणजे लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. अच्छा. इतर ऊतींप्रमाणे ते शरीराला आकार किंवा आधार देत नाही, पण त्याचं काम आहे शरीरातील प्रत्येक भागाला जोडणं. ते ऑक्सिजन, पोषक तत्व पोचवतं, टाकाऊ पदार्थ बाहेर काढतं. म्हणजे ते शरीराचं एक ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क आहे. हो, अगदी तसंच. म्हणूनच याचं उत्तर आहे बी. ब्लड. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे रक्त हे एक फिरतं द्रव अवस्थेतलं टिश्यू आहे. आता आपण एका वेगळ्या प्रकारच्या समस्येकडे वळूया. जेव्हा शरीराची संरक्षण प्रणालीच गोंधळते तेव्हा काय होतं? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑटो इम्यून डिझीज? ए. SLE, B. रुमेटॉइड आर्थरायटिस, C. सिफिलिस, D. स्क्लेरोसिस. ऑटोइम्यून आजार म्हणजे एक प्रकारचं फ्रेंडली फायर. फ्रेंडली फायर. हो,
म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती, आपलं सैन्य, जे बाहेरून येणाऱ्या शत्रूंवर हल्ला करतं. पण ऑटो इम्युन आजारात हे सैन्य गोंधळतं आणि आपल्याच शरीरातील निरोगी पेशींना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करायला लागतं. म्हणजे आपलं सैन्य आपल्याच शहरावर हल्ला करते असं काहीसं. अगदी बरोबर. ते आपले आणि परके यातला फरक विसरून जातं. सिस्टेमिक लुपस एरिथेमॅटोसिस, रुमेटॉइड आर्थरायटिस आणि मल्टिपल स्क्लेरोसिस ही याच फ्रेंडली फायरची उदाहरणे आहेत. अच्छा. मात्र सिफिलिस हा बाहेरून आलेल्या शत्रूमुळे म्हणजे ट्रेपोनेमा पॅलिडम नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. तो ऑटो इम्युन नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिफिलिस. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, विशेषतः नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. रुग्णाशी बोलताना या संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. आणि याच मुद्द्यावर आपला पुढचा प्रश्न आहे. अ पेशंट ॲडमिटेड विथ अन ऑटोइम्यून डिझीज आस्क्स द नर्स व्हॉट इट मीन्स. द अप्रोप्रिएट रिस्पॉन्स बाय द नर्स: ए. इम्यून सेल्स प्रोड्यूस सो मेनी अँटीबॉडीज. बी. इम्यून सेल्स ग्रो अँड मल्टिप्लाय सो रॅपिडली. सी. Immune cells are not produced in sufficient amounts. D. Immune cells are unable to distinguish between self and not self. हा एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. एका घाबरलेल्या रुग्णाला त्याच्या आजाराबद्दल क्लिष्ट वैज्ञानिक भाषेत सांगून काहीच उपयोग नाही. बरोबर. त्याला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायला हवं. हो. आणि या आजाराचं मूळ कारण, जसं आपण आता चर्चा केली, तेच आहे की रोगप्रतिकारक पेशी आपल्या आणि परक्या पेशींमधील फरक ओळखू शकत नाहीत. म्हणजे पर्याय ए चुकीचा नाही, कारण अँटीबॉडीज जास्त तयार होतात, पण ते मूळ कारण नाहीये. बरोबर. ते आजाराचा परिणाम आहे, कारण नाही. पर्याय बी आणि सी तर चुकीचेच आहेत. पण पर्याय डी, इम्यून सेल्स आर अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ अँड नॉट सेल्फ, हो, हा अगदी अचूक आणि सोप्या शब्दात आजाराची मूळ संकल्पना स्पष्ट करतो. ह्या एका वाक्याने रुग्णाला कळतं की नक्की काय गडबड झाली आहे. आणि यामुळे त्याची भीती कमी होऊन उपचारासाठी सहकार्य करण्याची मानसिकता तयार होते. अगदी. हे खूपच महत्वाचं आहे. योग्य संवाद हा उपचाराचा एक भाग आहे. चला, आता आपण आजच्या चर्चेतील शेवटच्या प्रश्नाकडे वळूया, जो SLE या एका विशिष्ट ऑटो इम्यून आजाराबद्दल आहे. मेन फीचर्स ऑफ SLE: A. रेड रॅशेस ओव्हर चीक्स. B. स्मॉल वेसिकल्स. C. पस्ट्यूल. D. सोरियासिस. सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसिस म्हणजे SLE हा एक असा ऑटो इम्यून आजार आहे जो शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. पण त्याचे एक सर्वात ठळक लक्षण आहे, जे त्याच्या नावातच जडलेलं आहे. असं काही? हो. लुपस या लॅटिन शब्दाचा अर्थ लांडगा असा होतो. पूर्वीच्या काळी लोकांना वाटायचं की या आजारात चेहऱ्यावर येणारे व्रण हे लांडग्याने चावा घेतल्यासारखे दिसतात. अरे, ही माहिती नवीन आहे. तर हे व्रण नक्की कसे दिसतात? रुग्णाच्या नाकावर आणि दोन्ही गालांवर फुलपाखराच्या पंखांसारख्या आकाराचा म्हणजे बटरफ्लाय रॅश असा लालसर पुरळ येतो. अच्छा, बटरफ्लाय रॅश. हो. याला वैद्यकीय भाषेत मॅलर रॅश म्हणतात. हे लक्षण इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की अनेकदा याच लक्षणावरून डॉक्टर या आजाराचं निदान करतात. आणि सूर्यप्रकाशात गेल्यावर हा पुरळ आणखी गडद होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए. रेड रॅशेस ओव्हर चीक्स. हा प्रश्न एका अशा आजाराबद्दल आहे ज्यात आपलं शरीरच आपलं शत्रू बनतं. प्रश्न आहे SLE इज अ डिझीज ऑफ, आणि पर्याय आहेत ए. बोन्स, बी. इरिथ्रोसाइट्स, सी. कनेक्टिव्ह टिश्यू, डी. जॉइंट्स. तर याचं अचूक उत्तर आहे सी. कनेक्टिव्ह टिश्यू. SLE म्हणजे सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस हा मुळात एक ऑटोइम्यून आजार आहे. ऑटोइम्यून हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. म्हणजे तिचं काम तर बाहेरच्या जंतूंची लढणं आहे, मग ती आपल्याच पेशींना कशी काय ओळखत नाही? खूप छान प्रश्न आहे. याचं नेमकं कारण अजूनही पूर्णपणे समजलेलं नाही. पण सोप्या भाषेत सांगायचं तर असं समजा की आपल्या शरीराची सेना म्हणजे आपली इम्यून सिस्टम आपल्याच नागरिकांवर म्हणजे आपल्या निरोगी पेशींवर हल्ला करू लागते. ती आपले आणि परके यातला फरक विसरते. आणि SLE मध्ये हा हल्ला प्रामुख्याने संयोजी ऊतींवर म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूजवर होतो. अच्छा, म्हणजे ज्या ऊती आपलं शरीर एकत्र बांधून ठेवतात त्यांच्यावरच हल्ला होतो. त्यामुळे मग त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसत असणार. अगदी बरोबर. म्हणूनच सांधे, त्वचा, मूत्रपिंड, अगदी हृदय आणि फुफ्फुसांवरही याचा परिणाम दिसतो. याच संदर्भात पुढचा प्रश्न आहे जो लक्षणांवर आधारित आहे.
प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लासिक सिम्पटम्स ऑफ सिस्टमिक ल्युपस एरिथ्रोमेटोसिस SLE? पर्याय आहेत A. फिटीग अँड फीवर, B. वेट लॉस, C. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, D. सुपरफिशियल लिजन्स ओव्हर द चीक्स अँड नोज. इथे क्लासिक सिम्पटम हा शब्द कळीचा आहे, म्हणजे एकदम वैशिष्ट्यपूर्ण लक्षण. आता बघा, थकवा, ताप किंवा वजन कमी होणं ही लक्षणं तर अनेक आजारांमध्ये दिसतात, ती खूप सामान्य आहेत. हो, ती नॉन स्पेसिफिक आहेत. बरोबर. पण पर्याय डी जो आहे, सुपरफिशियल लिजन्स ओव्हर द चीक्स अँड नोज, ज्याला आपण बटरफ्लाय रॅश म्हणतो. बटरफ्लाय रॅश. हो, हे SLEचं एक अभिजात आणि खूप महत्वाचं लक्षण मानलं जातं. यात रुग्णाच्या दोन्ही गालांवर आणि नाकावर फुलपाखराच्या पंखांप्रमाणे लालसर चट्टे येतात. हे लक्षण दिसलं की डॉक्टरांच्या मनात लगेच SLEची शंका येते. म्हणजे परीक्षेत जेव्हा क्लासिक किंवा मोस्ट स्पेसिफिक असा शब्द येतो, तेव्हा आपल्याला सर्वात वेगळं आणि त्या आजाराचं मुख्य लक्षण शोधायचं असतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. बरं, आपण आता संयोजी ऊतींच्या एका ऑटोइम्यून आजाराबद्दल बोललो, पण यात इतर प्रकारच्या समस्याही येत असतील ना? नक्कीच. ऑटोइम्यून म्हणजे जिथे शरीराची प्रणाली चुकून हल्ला करते, पण काही वेळा समस्या मूळ रचनेतच असू शकते, जन्मतःच. आणि याच मुद्द्यावर आपला पुढचा प्रश्न आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, माफन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर ऑफ, आणि पर्याय आहेत A. नर्व टिश्यू, B. एपिथेलियल टिश्यू, C. कनेक्टिव्ह टिश्यू, D. CNS. याचंही उत्तर C. कनेक्टिव्ह टिश्यू हेच आहे. पण इथे कारण पूर्णपणे वेगळं आहे. मार्फान सिंड्रोम हा एक अनुवंशिक म्हणजे एक जेनेटिक आजार आहे. हा फिब्रिलिन 1 नावाच्या जनुकातील दोषामुळे होतो. फिब्रिलिन 1 हे काय आहे नेमकं? फिब्रिलिन 1 हे एक प्रोटीन आहे जे आपल्या संयोजी ऊतींना लवचिकता आणि ताकद देतं. त्याला आपण शरीराला एकत्र ठेवणारा एक प्रकारचा इलास्टिक सिमेंट म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे मार्फन सिंड्रोममध्ये हे सिमेंटच कमकुवत असतं का? अगदी बरोबर. आणि हे सिमेंटच कमकुवत असल्यामुळे शरीराच्या ज्या ज्या भागात संयोजी ऊती महत्वाच्या आहेत तिथे सगळीकडे परिणाम दिसतो. जसं की हाडं, अस्थिबंधनं म्हणजे लिगमेंट्स, रक्तवाहिन्या, डोळे. म्हणूनच या रुग्णांची उंची खूप जास्त असते, बोटं लांब आणि पातळ असतात. आणि त्यांच्या हृदयाला पण धोका असतो असं ऐकलंय. हो, सर्वात धोकादायक म्हणजे त्यांच्या हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीला म्हणजे ॲओर्टाला इजा पोचण्याचा धोका असतो. किती? म्हणजे किती रंजक आहे. दोन्ही आजारांचं लक्ष एकच आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. पण एकाचं कारण चुकीचा हल्ला आहे, तर दुसऱ्याचं कारण चुकीचं बांधकाम आहे. परफेक्ट. हीच संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. आता एक असा प्रश्न आहे जो मला नेहमीच थोडा गोंधळात टाकायचा. आपण पेशी, ऊती, अवयव याबद्दल वाचतो, पण ऊती आणि अवयव यातला नेमका फरक कुठे सुरू होतो? प्रश्न आहे, अ स्ट्रक्चर कंपोज्ड ऑफ 2 or more tissues is termed. पर्याय, ऑर्गन, सिरस मेम्ब्रेन, कॉम्प्लेक्स टिश्यू, ऑर्गन सिस्टम. याचं सरळ उत्तर आहे ए. ऑर्गन म्हणजेच अवयव. पण यामागची कल्पना समजून घेऊया. शरीर म्हणजे एक मोठी इमारत समजा. या इमारतीची वीट म्हणजे पेशी. एकाच प्रकारच्या विटा एकत्र येऊन एक भिंत तयार होते, ती म्हणजे ऊती किंवा टिश्यू. पण फक्त भिंतींनी घर पूर्ण होत नाही ना. जेव्हा अनेक प्रकारच्या भिंती, प्लास्टर, वायरिंग, प्लंबिंग एकत्र येऊन एक विशिष्ट काम करणारी खोली म्हणजे समजा किचन तयार होतं, तेव्हा त्याला आपण अवयव किंवा ऑर्गन म्हणतो. खूपच छान उदाहरण आहे. म्हणजे हृदयाचं उदाहरण घेतलं तर ते फक्त स्नायूंची एक भिंत नाहीये. बरोबर. हृदयात मुख्यत्वे कार्डियक मसल टिश्यू आहेत ज्या आकुंचन पावतात. पण त्याच्या आतल्या बाजूला एपिथिलियल ऊतींचं अस्तर आहे. त्याला आधार द्यायला संयोजी ऊती आहेत आणि त्याच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेता ऊती म्हणजे नर्वस टिश्यू आहे. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती एकत्र येऊन रक्तपंप करणे हे एकच काम करतात. म्हणूनच हृदय हा एक अवयव आहे. आता हे कायम लक्षात राहील. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक ऊतींची टीम एकत्र काम करते तेव्हा अवयव तयार होतो. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एका गोष्टीवर खूप भर दिला जातो आणि त्यावर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. ती म्हणजे शरीरातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी ऊती. पहिला प्रश्न आहे, नेम ऑफ द टिश्यू विच इज वाइडली अँड अबंडंटली डिस्ट्रीब्युटेड इन ह्युमन बॉडी. आणि दुसरा प्रश्न पण जवळजवळ सारखाच आहे, विच ऑफ दीज आर द मोस्ट अबंडंट टिश्यूज इन द ह्युमन बॉडी. हो, आणि दोन्हीचं उत्तर एकच आहे,
कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊती, यावरूनच स्पष्ट होतं की ही संकल्पना परीक्षेच्या दृष्टीने किती महत्वाची आहे. पण ती इतकी जास्त प्रमाणात का आढळते? म्हणजे तिच्या कनेक्टिव्ह किंवा संयोजी या नावातच काहीतरी दडलंय का? नक्कीच. कनेक्ट म्हणजे जोडणे, पण संयोजी ऊतींचं काम फक्त जोडण्यापुरतं मर्यादित नाही. हे किती आश्चर्यकारक आहे की आपल्या शरीरातील सर्वात कठीण भाग म्हणजे हाड आणि सर्वात प्रवाही भाग म्हणजे रक्त हे दोन्ही एकाच गटात येतात. हो ना? हाड आणि रक्त दोन्ही कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. हो, हाडं शरीराला रचना देतात, तर रक्त संपूर्ण शरीरात पोषक तत्व पोचवतं. कुरचा म्हणजे कार्टिलेज सांध्यांना आधार देते, तर चरबी ऊर्जा साठवते आणि अवयवांना धक्क्यांपासून वाचवते. म्हणजे ती शरीरातील फिलर मटेरियल किंवा सपोर्ट सिस्टम सारखी आहे, जी प्रत्येक अवयवाच्या आजूबाजूला मध्ये सगळीकडे पसरलेली आहे. अगदी तसंच, ती शरीराची एक प्रकारची पॅकिंग आणि फ्रेमवर्क आहे. त्यामुळे साहजिकच ती शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळते. येणाऱ्या आवरणाचं काय? म्हणजे आपली त्वचा किंवा अवयवांच्या आतील अस्तर, त्यावरच आपला पुढचा प्रश्न आहे. Which type of epithelial tissue is composed of several layers of cells? पर्याय आहेत A. Simple, B. Squamous, C. Stratified, D. Columnar. याचं योग्य उत्तर आहे सी, स्ट्रॅटिफाईड. एपिथेलियल ऊतींचं वर्गीकरण मुख्यत्वे 2 गोष्टींवरून होतं. एक म्हणजे पेशींच्या थरांची संख्या आणि दुसरं म्हणजे पेशींचा आकार. इथे सेव्हरल लेयर्स म्हणजे अनेक थर. सिंपल एपिथेलियम म्हणजे पेशींचा फक्त एकच पातळ थर असतो. या उलट स्ट्रॅटिफाईड या शब्दाचा अर्थच स्तरीकृत किंवा अनेक थरांचे असा होतो. याला आपण भिंतीवर लावलेल्या वॉलपेपरच्या अनेक थरांसारखं समजू शकतो का? म्हणजे एक थर खराब झाला तरी आतल्या भागाला लगेच इजा पोचत नाही. उत्तम उपमा आहे. अगदी तसंच. आपली त्वचा हे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमचं सर्वोत्तम उदाहरण आहे. तिला सतत घर्षणाचा सामना करावा लागतो ना. जर तिथे एकच थर असता तर छोट्याशा खरचटण्यानेही मोठी इजा झाली असती. अनेक थर असल्यामुळे बाहेरील थर निघून गेला तरी आतील ऊती सुरक्षित राहतात. बरोबर. आणि याच वर्गीकरणावर आधारित एक विश्लेषणात्मक प्रश्न आहे, जिथे आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. Which of the following statement is true? A. Squamous epithelial cells are cube-shaped. B. Stratified epithelium consists of single layer of cells. C. Stratified cuboidal epithelium has many layers of cells. D. Simple columnar epithelium has flat scale-like cells. अशा प्रश्नांमध्ये ना आपल्याला प्रत्येक पर्याय काळजीपूर्वक तपासावा लागतो. चला एक एक करून पाहूया. पर्याय ए म्हणतो की स्क्वॅमस पेशी क्यूबच्या आकाराच्या असतात. हे तर चुकीचं आहे. हो, स्क्वॅमस म्हणजे स्केल किंवा माशांच्या खवल्यांसारखं चपटं. बरोबर. आता पर्याय बी तो म्हणतो की स्ट्रॅटिफाईड एपिथेलियममध्ये एकच थर असतो. हे सुद्धा चुकीचं आहे. आपण आत्ताच बोललो की स्ट्रॅटिफाईड म्हणजे अनेक थर, मल्टीलेयर्ड. एक्झॅक्टली. आणि डी पण बघा, सिंपल कॉलमनार एपिथेलियममध्ये चपट्या पेशी असतात. हेही चुकीचं आहे. कॉलमनार म्हणजे कॉलम किंवा स्तंभासारख्या उंच पेशी. म्हणजे पर्याय ए, बी आणि डी चुकीचे आहेत. मग उरला फक्त सी. हो. स्ट्रॅटिफाईड क्युबॉइडल एपिथेलियम हॅज मेनी लेयर्स ऑफ सेल्स. हे विधान बरोबर आहे, कारण स्ट्रॅटिफाईड म्हणजे अनेक थर आणि क्युबॉइडल म्हणजे क्यूबच्या आकाराच्या पेशी. हे दोन्ही शब्दांच्या अर्थाशी तंतोतंत जुळतंय. म्हणजे जर आपल्याला शब्दांचे मूळ अर्थ माहीत असतील तर आपण चुकीचे पर्याय सहजपणे वगळू शकतो. हो, ही एक चांगली युक्ती ठरू शकते. नक्कीच. आपण आधार आणि आवरणाबद्दल बोललो, पण शरीराला हालचाल देणाऱ्या स्नायू ऊतींबद्दल काय? त्यावरचा आपला पुढचा प्रश्न आहे, द कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन इन स्केलेटल मसल्स इज, आणि पर्याय आहेत ए. ट्रोपोनिन, बी. टिटिन, सी. ट्रोपोमायोसिन, डी. ॲक्टिन. याचं उत्तर आहे डी. ॲक्टिन. स्नायूंचं मुख्य काम आहे आकुंचन आणि प्रसरण पावणे. हे काम करण्यासाठी त्यांच्यात काही विशेष प्रोटीन्स असतात. जे प्रोटीन्स प्रत्यक्ष आकुंचन घडवून आणतात त्यांना कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स म्हणतात. अच्छा, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. हो. आणि ॲक्टिन आणि मायोसिन हे 2 मुख्य कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहेत. याला असं समजू शकतो का की ॲक्टिन आणि मायोसिन हे स्नायूंमधले 2 कामगार आहेत जे एकमेकांवर सरकून स्नायूला आकुंचित करतात, जसं आपण दोरी ओढतो तसं काहीसं?
हो, ही कल्पना करायला खूप सोपी आणि अचूक उपमा आहे. ॲक्टिन हे पातळ धागे असतात आणि मायोसिन हे जाड धागे असतात. मायोसिन ॲक्टिनला ओढतं आणि त्यामुळे स्नायू आखूड होतो, म्हणजेच आकुंचन पावतो. मग या कामगारांना कोण सांगतं की कधी काम करायचं आणि कधी थांबायचं? म्हणजे त्यांचे मॅनेजर कोण आहेत? अप्रतिम प्रश्न. आणि याच मॅनेजर्सचं काम करतात ट्रोपोनिन आणि ट्रोपोमायोसिन. बर. हे रेग्युलेटरी प्रोटीन्स आहेत. ते ॲक्टिन आणि मायोसिन या कामगारांच्या क्रियेवर नियंत्रण ठेवतात. जेव्हा चेतनकडून संदेश येतो तेव्हाच हे मॅनेजर त्या कामगारांना एकत्र येऊन काम करण्याची परवानगी देतात. अच्छा, म्हणजे ही एक पूर्ण टीम आहे, कामगार आणि त्यांचे मॅनेजर. हो. आणि याच संकल्पनेवर आपला शेवटचा प्रश्न आधारित आहे. ट्रोपोमायोसिन इन द मसल फायबर इज अ प्रोटीन. पर्याय आहेत ए. कॉन्ट्रॅक्टाईल, बी. अँकरिंग, सी. स्ट्रक्चरल, डी. रेग्युलेटरी. जसं आपण आत्ता चर्चा केली, ॲक्टिन आणि मायोसिन हे कामगार आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. तर ट्रोपोमायोसिन हे त्या प्रक्रियेचं नियमन करतं, म्हणजे तो मॅनेजर आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे डी. रेग्युलेटरी प्रोटीन. म्हणजे हे दोन्ही प्रश्न एकाच संकल्पनेच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना स्पर्श करतात. बरोबर. एक कामगारांबद्दल विचारतो तर दुसरा मॅनेजर. स्केलेटल मसल्स अंडर मायक्रोस्कोप हॅव क्रॉस स्ट्रायेशन फॉर्म्ड बाय डार्क अँड लाईट बँड्स. द डार्क बँड्स आर फॉर्म्ड बाय द प्रोटीन. आणि ऑप्शन्स आहेत ए. ॲक्टिन, बी. म्युझियम, सी. कोरोनिन, डी. मायोसिन. हा खूपच मूलभूत प्रश्न आहे. यातला महत्वाचा शब्द आहे क्रॉस स्ट्रायेशन, म्हणजे आडवे पट्टे. बरोबर. अगदी बरोबर. आपण जेव्हा स्केलेटल मसल्स म्हणजे आपल्या हाडांना जोडलेले स्नायू सूक्ष्मदर्शकाखाली पाहतो तेव्हा त्यावर असे गडद आणि फिकट रंगाचे पट्टे दिसतात. ओके. आणि हे पट्टे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन प्रकारच्या प्रथिनांची रचना आहे. एक आहे ॲक्टिन आणि दुसरं आहे मायोसिन. ॲक्टिन आणि मायोसिन. हो. यातलं ॲक्टिन हे पातळ असतं, त्यामुळे ते फिकट दिसतं, म्हणजे लाईट बँड. आणि मायोसिन हे जाड प्रथिन आहे, त्यामुळे ते गडद दिसतं, डार्क बँड. अगदी बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. मायोसिन. छान. म्हणजे ही रचनाच त्यांच्या कामाचा पाया आहे. मग पुढचा प्रश्न घेऊया, जो ऊर्जेच्या स्रोतावर आहे. इमिजिएट सोर्स ऑफ एनर्जी फॉर द मसल कंट्रॅक्शन इज ऑप्शन्स ॲक्टिनोमायोसिन, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ट्रोपोनिन आणि फॉस्फोक्रिएटिनिन. हो, म्हणजे कुठलीही हालचाल करायची असेल तर ऊर्जा लागतेच. अर्थात. आणि स्नायूंना तर तात्काळ ऊर्जा लागते. ही ऊर्जा येते ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे ATP मधून. ATP, आपण याला एनर्जी करन्सी ऑफ द सेल असंही म्हणतो, की नाही? अगदी तसंच. आपल्या शरीरातलं हे एक चलनच आहे. कोणतंही काम करायचं असेल तर ATP खर्च करावा लागतो. म्हणजे स्नायूंच्या आकुंचनासाठी ATP लागतं. म्हणून योग्य पर्याय आहे बी. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. बरोबर. आता आपण या स्नायूंच्या रचनेत आणखी आत जाऊया. पुढचा प्रश्न आहे, सार्कोमियर रिफर टू दॅट पोर्शन ऑफ द मायोफिब्रिल बिटवीन. आणि ऑप्शन्स आहेत ए. अँड H बँड, बी. अँड Z बँड, सी. अँड I बँड, डी. 2Z बँड्स. सार्कोमियर हा शब्द खूप महत्वाचा आहे. सार्कोमियर म्हणजे स्नायू आकुंचनाचं कार्यात्मक एकक. फंक्शनल युनिट ऑफ कंट्रॅक्शन. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर स्नायूच्या आत जे धागे असतात म्हणजे मायोफायब्रिल ते अनेक छोट्या छोट्या कंपार्टमेंट्समध्ये विभागलेले असतात. ओके. या प्रत्येक कंपार्टमेंटच्या दोन्ही बाजूंना एक भिंतीसारखी रचना असते जिला Z लाईन किंवा Z डिस्क म्हणतात. अच्छा. तर अशा 2 Z लाईन्सच्या मधल्या भागाला एक सार्कोमियर म्हणतात. म्हणजे 2 Z लाईन्सच्या मधला भाग म्हणजे एक सार्कोमियर. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 2Z बँड. अगदी बरोबर. आणि जेव्हा स्नायू आकुंचन पावतो तेव्हा ह्याच Z लाईन्स एकमेकांजवळ येतात. वाह, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग आता आपण या सार्कोमेअरच्या आत अजून डोकावूया. पुढचा प्रश्न त्यातील एका भागाबद्दल आहे. विच ऑफ द बिलो इज द ट्रू स्टेटमेंट अबाउट H झोन ऑफ द सार्कोमेअर? H झोन हा सार्कोमियरचा बरोबर मधला भाग आहे. ऑप्शन्स आहेत ए. इट कंटेन्स थिन फिलामेंट्स ओनली, बी. इट कंटेन्स थिक अँड थिन फिलामेंट्स लाईंग साइड बाय साइड, सी. इट इज डिवॉइड ऑफ थिक ऑर थिन फिलामेंट्स, आणि डी. इट कंटेन्स थिक फिलामेंट्स ओनली. तर H झोनचं वैशिष्ट्य असं आहे की या भागात फक्त जाड तंतू म्हणजेच मायोसिन असतात. अच्छा, म्हणजे तिथे पातळ तंतू ॲक्टिन नसतात. बरोबर.
जेव्हा स्नायू शिथिल असतो तेव्हा तिथे फक्त मायोसिन असतं. त्यामुळे योग्य विधान आहे ऑप्शन डी, इट कंटेन्स थिक फिलामेंट्स ओनली. आणि जेव्हा स्नायू आकुंचन पावतो तेव्हा हा एच झोन लहान होतो, बरोबर? अगदी बरोबर, कारण ॲक्टिनचे धागे आत सरकतात आणि ती जागा व्यापतात. उत्तम. आता एका वेगळ्या पण महत्वाच्या स्नायूंबद्दलचा प्रश्न. हृदयाचे स्नायू. व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर कार्डियॅक मसल? ऑप्शन्स: ए ग्लुकोज, बी फॅट, सी प्रोटीन, डी लॅक्टिक ॲसिड. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण इथे बरेच जण चुकण्याची शक्यता असते. हो, मलाही वाटतं की उत्तर ग्लुकोज असेल. नाही, आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे. बघा, हृदयाला जन्मापासून मृत्यूपर्यंत न थांबता काम करायचंय. बरोबर. त्याला असा ऊर्जा स्रोत लागतो जो स्थिर आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल. म्हणून हृदयाचे स्नायू ऊर्जेसाठी प्रामुख्याने फॅटी ॲसिड्स म्हणजे फॅट्स वापरतात. काय सांगताय? म्हणजे चरबी? हो, कारण आपल्या शरीरात फॅट्सचा साठा प्रचंड असतो. त्यामुळे हृदयाला ऊर्जेचा पुरवठा कधीच कमी पडत नाही. ही खूपच अनपेक्षित पण महत्वाची माहिती आहे. तर बरोबर उत्तर आहे बी फॅट. खरं आहे? आता पुढचा प्रश्न स्नायूंच्या शिथिलीकरणावर आहे, म्हणजे रिलॅक्झेशनवर. वेन अ मसल रिलॅक्सेस, विच ऑफ द फॉलोइंग ऑकर्स? म्हणजे स्नायू आकुंचन पावल्यानंतर पुन्हा पूर्ववत कसा होतो? हो, ऑप्शन्स आहेत: ए ऑल द एटीपी इज युज्ड अप, बी द ॲक्टिन बाइंडिंग साइट्स आर सॅच्युरेटेड, सी द नर्व्ह स्टिम्युलस इज फोर्सफुल, आणि डी द नर्व्ह स्टिम्युलस इज रिमूव्ड. बघा, स्नायूचं आकुंचन हे मज्जातंतूंकडून म्हणजे नर्व्हजकडून येणाऱ्या संदेशामुळे होतं. म्हणजे एक प्रकारे ऑन स्विच दाबला जातो. अगदी. जोपर्यंत मेंदूकडून तो संदेश, तो स्टिम्युलस येत राहतो, तोपर्यंत स्नायू आकुंचन पावलेल्या स्थितीत राहतो. आणि जेव्हा तो संदेश येणं थांबतं, तेव्हा स्नायू शिथिल होतो. म्हणजे रिलॅक्स होतो. तर नर्व्ह स्टिम्युलस इज रिमूव्ड हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे पर्याय डी. छान. आता एक सरळ प्रश्न आहे. टाईप ऑफ मसल्स. ऑप्शन्स: ए स्ट्रिएटेड, बी नॉन स्ट्रिएटेड, सी कार्डियॅक, आणि डी ऑल. हा तसा सोपा प्रश्न आहे. मानवी शरीरात रचनात्मकदृष्ट्या 3 प्रकारचे स्नायू आढळतात. कोणते 3? पहिले म्हणजे स्ट्रायेटेड, ज्यांना आपण स्केलेटल मसल्स म्हणतो, ज्यांच्यावर पट्टे असतात. दुसरे नॉन स्ट्रायेटेड म्हणजे स्मूथ मसल्स. जे आपल्या अंतर्गत अवयवांमध्ये असतात. बरोबर. आणि तिसरे कार्डियॅक म्हणजेच हृदयाचे स्नायू. म्हणजे हे तिन्ही स्नायूंचे प्रकार आहेत. त्यामुळे उत्तर आहे डी ऑल. हो. आता स्मूथ मसल्सबद्दल पुढचा प्रश्न. लार्जेस्ट स्मूथ मसल्स ऑफ बॉडी. ऑप्शन्स आहेत: ए इन फीमर, बी इन ह्युमरस, सी इन स्टमक, डी इन स्कॅप्युला. हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे. आधी पर्याय बघूया. फीमर, ह्युमरस आणि स्कॅप्युला ही हाडं आहेत. आणि त्यांना जोडलेले स्नायू हे स्केलेटल मसल्स असतात. अगदी. पोट म्हणजे स्टमक हा एक अवयव आहे आणि त्याच्या भिंती स्मूथ मसल्सच्या बनलेल्या असतात. म्हणजे दिलेल्या पर्यायांनुसार पोट हेच उत्तर असायला हवं. हो, कारण तिथे मोठ्या प्रमाणात स्मूथ मसल्स असतात. श्रोत्यांमध्ये रेक्टस ॲब्डॉमिनसचा उल्लेख आहे, पण तो एक स्केलेटल मसल आहे. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी सी इन स्टमक हेच योग्य आहे. ठीक आहे. आता ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंवरचा एक प्रश्न. ऑल ऑफ द फॉलोइंग ऑर्गन्स हॅव इनव्हॉलंटरी मसल्स एक्सेप्ट. ऑप्शन्स: ए स्टमक, बी इंटेस्टाईन, सी स्केलेटन, डी हार्ट. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, ज्यांच्या हालचालीवर आपलं नियंत्रण नसतं. जसे की पोट, आतडे. आणि हृदय. आपण हृदयाचे ठोके थांबवू शकत नाही किंवा पोटाला सांगू शकत नाही की पचन थांबव. बरोबर. प्रश्नात एक्सेप्ट विचारला आहे, म्हणजे यापैकी कोणामध्ये अनैच्छिक स्नायू नाहीत. आणि स्केलिटन म्हणजे हाडांचा सापळा, त्याला जोडलेले स्नायू हे ऐच्छिक असतात, व्हॉलंटरी. आपण हात हलवायचा की नाही हे आपण ठरवतो. म्हणजे उत्तर आहे सी स्केलेटन. अगदी बरोबर. आणि आजच्या चर्चेतला शेवटचा प्रश्न. द टाईप ऑफ मसल फाउंड इन द विसरल ऑर्गन्स अँड ब्लड वेसल्स इज कॉल्ड. ऑप्शन्स: ए व्हॉलंटरी, बी कार्डियॅक, सी मायोकार्डियम, डी इनव्हॉलंटरी. मला वाटतं याचं उत्तर आतापर्यंतच्या चर्चेतून सगळ्यांना मिळालं असेल. हो, विसरल ऑर्गन्स म्हणजे अंतर्गत अवयव आणि रक्तवाहिन्या. आणि तिथले स्नायू आपल्या नियंत्रणात नसतात. ते आपलं काम आपोआप करत राहतात. म्हणून त्यांना इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक स्नायू म्हणतो. त्यामुळे उत्तर आहे डी
इनव्हॉलंटरी. आपल्या Perfect. स्रोतांमध्ये रासायनिक बंधांच्या ताकदीबद्दल एक प्रश्न आहे. हो. तो असा आहे, आउट ऑफ द केमिकल फोर्सेस ऑर बॉन्ड्स लिस्टेड बिलो, द स्ट्रॉंगेस्ट वन इज A. वॅन्डरवॉल्स, B. डायपोल, C. कोव्हॅलेंट, D. हायड्रोफोबिक. बरं, याचं सरळ उत्तर आहे सी, कोव्हॅलेंट बंध. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की तो सर्वात मजबूत का आहे. तोच. कल्पना करा की दोन अणू एकमेकांचे हात अगदी घट्ट पकडून उभे आहेत. कोव्हॅलेंट बंध म्हणजे नक्की हेच. यात काय होतं, दोन अणू इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. अच्छा, शेअरिंग करतात. अगदी. आणि ही भागीदारी इतकी घट्ट असते की त्यांना वेगळं करण्यासाठी खूप जास्त ऊर्जा लागते. म्हणूनच आपल्या शरीरातील प्रथिनं, DNA यांसारख्या महत्वाच्या रेणूंची रचना स्थिर राहते. हे आपल्या शरीराचं सिमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. हे खूप मनोरंजक आहे. म्हणजे कोव्हॅलेंट बंधामुळे आपल्या शरीराच्या मूळ रचनेला एक प्रकारचं स्थैर्य मिळतं. पण जीवशास्त्रात आपण नेहमी DNAच्या रचनेतल्या कमकुवत हायड्रोजन बंधांबद्दल ऐकतो. बरोबर आहे. जर ते इतके कमकुवत असतील तर ते इतके महत्वाचे का आहेत? हा एक प्रकारचा विरोधाभास नाही का? खूप छान मुद्दा आहे हा. हा विरोधाभास नाही तर निसर्गाच्या रचनेतील एक अप्रतिम संतुलन आहे. संतुलन कसं काय? म्हणजे बघा, जिथे कोव्हॅलेंट बंध इमारतीच्या खांबांसारखे कायमस्वरूपी स्थैर्य देतात, तिथे हायड्रोजन बंध हे झिपरसारखं काम करतात. झिपर? हो, DNAच्या दोन शाख्या एकत्र ठेवण्यासाठी ते पुरेसे मजबूत आहेत. पण DNAला जेव्हा स्वतःची प्रतिकृती बनवायची असते तेव्हा ते सहजपणे उघडले जातील इतके ते कमकुवत सुद्धा आहेत. अच्छा. जर तिथे कोव्हॅलेंट बंध असते तर DNAची साखळी कधीच उघडली नसती आणि पेशी विभाजन किंवा प्रथिनांची निर्मिती शक्यच झाली नसती. म्हणजे स्थैर्यासाठी मजबूत बंध आणि गतिशीलतेसाठी कमकुवत बंध दोन्ही आवश्यक आहेत. अगदी बरोबर. वा. म्हणजे काही गोष्टी कायम टिकण्यासाठी आणि काही गोष्टी गरजेनुसार बदलण्यासाठी ही रचना आहे. आता आपण या रेणूंपासून बनणाऱ्या पेशींकडे वळूया. हो. पेशी या जीवनाचा मूळ घटक आहेत. आणि सजीव वाढतात, जुन्या पेशींच्या जागी नवीन पेशी येतात. ही प्रक्रिया कशी होते? इथेच मायटॉसिस ही संकल्पना येते. आपल्या श्रोत्यांमध्ये एक प्रश्न आहे. मायटॉसिस इज अ कंडिशन ऑफ A. सेल ब्रेकडाऊन, B. सेल डिव्हिजन विदाउट रिडक्शन, C. सेल डेथ, D. सेल डिव्हिजन विथ हाफ क्रोमोझोम्स. याचं योग्य उत्तर आहे बी, सेल डिव्हिजन विदाउट रिडक्शन. म्हणजेच असे पेशी विभाजन ज्यात गुणसूत्रांची संख्या कमी होत नाही. अगदी. पण ही व्याख्या खूपच तांत्रिक वाटते. सोप्या भाषेत सांगायचं तर मायटॉसिस म्हणजे एका पेशीची फोटोकॉपी काढण्याची प्रक्रिया. फोटोकॉपी? हां. जनक पेशीमध्ये म्हणजे मूळ पेशीमध्ये जेवढे गुणसूत्र असतात तेवढेच गुणसूत्र त्यापासून तयार होणाऱ्या दोन नवीन कन्या पेशींमध्ये येतात. अच्छा. यामुळेच आपली त्वचा कापल्यावर जखम भरून येते किंवा आपली उंची वाढते, कारण नवीन येणाऱ्या पेशी आधीच्या पेशींसारख्याच असतात. आणि या प्रक्रियेचा एक ठरलेला क्रम असतो, नाही का? आपल्याकडे यावरही एक प्रश्न आहे. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ मायटॉसिस? हो, आहे. पर्यायांमध्ये वेगवेगळे क्रम दिले आहेत, पण योग्य क्रम आहे C. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज. हा क्रम लक्षात ठेवण्यापलीकडे या प्रत्येक टप्प्यात नेमकं घडतं तरी काय? या क्रमाला एका सुंदर नृत्य नाटिकेची उपमा देता येईल. वा. प्रोफेजमध्ये नर्तक म्हणजे आपले गुणसूत्र रंगमंचावर येण्यासाठी तयार होतात. ते घट्ट आणि सुस्पष्ट दिसू लागतात. मग येतो मेटाफेज. मेटाफेजमध्ये सर्व नर्तक एका ओळीत रंगमंचाच्या मध्यभागी येतात. ही सर्वात महत्वाची पायरी आहे, कारण इथे सुनिश्चित केलं जातं की प्रत्येकाला समान वाटा मिळेल. आणि इकेच आपल्या पुढच्या प्रश्नाचा संदर्भ लागतो. नंबर ऑफ क्रोमॅटिड्स ॲट मेटाफेज इज A. 1 in mitosis and 2 in meiosis, B. 2 in both mitosis and meiosis. हो, तर या मेटाफेज अवस्थेत प्रत्येक गुणसूत्राला 2 क्रोमॅटिड्स असतात. हे बरोबर आहे का? अगदी बरोबर. उत्तर आहे B2 in both mitosis and meiosis. मेटाफेजमध्ये प्रत्येक गुणसूत्र स्वतःची एक अचूक प्रत बनून तयार असतं. या 2 प्रतींना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात, ज्या एकमेकांना जोडलेले असतात. ठीक आहे. आता नृत्यनाटिकेच्या पुढच्या भागात म्हणजे ॲनाफेजमध्ये हे जोडलेले नर्तक म्हणजे क्रोमॅटिड्स एकमेकांपासून वेगळे होतात आणि रंगमंचाच्या विरुद्ध टोकांना जातात. आणि शेवटी टेलोफेजमध्ये पडदा पडतो आणि 2 नवीन स्वतंत्र पेशी तयार होतात. हा क्रम इतका अचूक आणि नियंत्रित असतो की त्यात चूक होण्याची शक्यता खूप कमी असते. पण
जर या नियंत्रित नृत्यनाटिकेत चूक झाली तर, म्हणजे जर पेशी विभाजनाची ही प्रक्रिया थांबिलीच नाही तर काय? आणि हाच मुद्दा मायटॉसिसच्या अभ्यासाला इतका महत्त्वाचा बनवतो. जेव्हा पेशी विभाजनावरील नियंत्रण सुटतं आणि पेशी अनियंत्रितपणे सतत विभाजित होत राहतात, तेव्हा त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. अगदी बरोबर. त्यालाच आपण कर्करोग म्हणतो. कर्करोगावरील अनेक उपचार पद्धती, जसं की केमोथेरपी, याच मायटॉसिस प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचं काम करतात. अच्छा. त्यामुळे हा केवळ एक शैक्षणिक विषय नाही, तर वैद्यकीय उपचारांचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. खरंच, एका लहानशा पेशीच्या विभाजनाचे परिणाम किती मोठे असू शकतात. आता पेशी फक्त विभाजित होत नाही, तर तिला जिवंत राहण्यासाठी बाहेरील जगाशी संवादही साधावा लागतो. हो, पोषक तत्व आत घ्यावी लागतात. बरोबर. याबद्दलही एक प्रश्न आहे. An energy consuming process by which cells of the human body absorb molecules such as proteins by engulfing them is called, आणि योग्य उत्तर आहे डी, एंडोसायटोसिस. हो, यात एनर्जी कन्झ्युमिंग म्हणजे ऊर्जा वापरणारी प्रक्रिया. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ही एक सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह प्रक्रिया आहे. पेशी इथे शांतपणे बसलेली नाहीये, तर ती जाणीवपूर्वक ऊर्जा खर्च करून बाहेरील रेणूंना गिळंकृत करत आहे. कल्पना करा की पेशीचा पापुद्रा म्हणजे सेल मेम्ब्रेन एखाद्या हातासारखा आहे, जो बाहेरच्या पदार्थाभोवती वेढा घालून त्याला आत ओढून घेतो. अच्छा. आपल्या रोगप्रतिकार शक्तीतील पेशी जेव्हा जीवाणूंना नष्ट करतात, तेव्हा त्या याच प्रक्रियेचा वापर करतात, ज्याला फॅगोसायटोसिस म्हणतात, जो एंडोसायटोसिसचाच एक प्रकार आहे. म्हणजे पेशी स्वतः निर्णय घेऊन काम करते असं वाटतंय. ती ऊर्जा खर्च करून काहीतरी करत आहे. ही संकल्पनाच खूप विलक्षण आहे. खरंय. ठीक आहे, तर आपण रासायनिक बंधांपासून सुरुवात केली, पेशींचं विभाजन आणि त्यांचं जगाशी असलेलं नातं पाहिलं. आता आपण या अब्जावधी पेशींनी बनलेल्या संपूर्ण शरीराकडे येऊया. स्थूल पातळीवर. हो, एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रचनेचा अभ्यास कसा करायचा? डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ शरीराच्या आतील भागांना कसे ओळखतात? इथेच ॲनाटॉमिकल प्लेन्स म्हणजेच शरीराच्या प्रतलांची संकल्पना येते. बरोबर. ही प्रतलं म्हणजे शरीराचा अभ्यास करण्यासाठी वापरलेले काल्पनिक काप किंवा विभाग आहेत. जसं आपण सफरचंद कापतो, तसंच शरीर वेगवेगळ्या कोणातून कसं दिसेल हे या प्रतलांमुळे समजतं. आणि आपल्याकडे यावर आधारित 2 प्रश्न आहेत. हो. पहिला प्रश्न मेंदूला असमान उजव्या आणि डाव्या भागांमध्ये विभागणाऱ्या प्रतलाबद्दल आहे. Which plane divides the brain into unequal right and left portions? आणि याचं उत्तर आहे डी, पॅरासॅजिटल प्लेन. पण हे पॅरासॅजिटल आणि मिड सॅजिटल यात नेमका फरक काय आहे? हो, हा महत्त्वाचा फरक आहे. कारण पुढचा प्रश्न याच फरकावर आधारित आहे. A plane that passes through the midline of the body and divides it into equal right and left sides is called, आणि उत्तर आहे सी, मिड सॅजिटल प्लेन. बरोबर. तर सॅजिटल प्लेन हे एक उभं प्रतल आहे, जे शरीराला उजव्या आणि डाव्या भागात विभागते. आता कल्पना करा की तुम्ही शरीराच्या अगदी नाकापासून सरळ खाली एक काल्पनिक रेषा मारली. मध्यभागी. अगदी. या रेषेवरून जर तुम्ही शरीराचे 2 भाग केले, तर तुम्हाला 2 समान म्हणजे इक्वल उजवे आणि डावे भाग मिळतील. याला मिड सॅजिटल प्लेन म्हणतात. मिड म्हणजे मध्यभागी. आणि पॅरासॅजिटल? पण जर तुम्ही हीच रेषा मध्यभागापासून थोडी बाजूला, समजा खांद्याच्या रेषेतून मारली, तर तुम्हाला 2 असमान म्हणजे अनइक्वल उजवे आणि डावे भाग मिळतील. अच्छा. यालाच पॅरासॅजिटल प्लेन म्हणतात. पॅरा म्हणजे शेजारी किंवा बाजूला. हे तर समजलं. पण याचा प्रत्यक्ष वापर कुठे होतो? म्हणजे एखाद्या डॉक्टरला किंवा सर्जनला मिड सॅजिटल ऐवजी पॅरासॅजिटल ह्या प्रतलाचा विचार करण्याची गरज कधी पडते? असं कोणतं विशिष्ट उदाहरण आहे जिथे हा फरक महत्त्वाचा ठरतो? नक्कीच. MRI किंवा CT स्कॅनच्या रिपोर्ट्समध्ये याचा थेट वापर होतो. अच्छा, MRI मध्ये? हो. समजा एखाद्या रुग्णाच्या मणक्यात चकती सरकली आहे, म्हणजे स्लिप्ड डिस्क. ही समस्या मणक्याच्या मध्यभागी आहे की एका बाजूला दाब देत आहे, हे पाहण्यासाठी रेडिओलॉजिस्टला मिड सॅजिटल आणि पॅरासॅजिटल दोन्ही दृश्यांची गरज लागते. दोन्हीची? हो. मिड सॅजिटल दृष्ट्यातून मणक्याची सरळ रचना दिसेल, तर पॅरासॅजिटल दृष्ट्यातून मज्जातंतूंच्या मुळांवर कुठे दाब येतोय हे अधिक स्पष्टपणे दिसतं. शस्त्रक्रिया करताना तर ही अचूकता जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकते. अरे बापरे. त्यामुळे ही केवळ पुस्तकी संकल्पना नाही, तर वैद्यकीय निदानाची आणि उपचारांची भाषा प्रश्न आहे,
लार्ज हीप्ड अप मास ऑफ स्कार टिश्यू डेव्हलप्ड अँड एक्सटेंडिंग बियॉन्ड द वुंड सरफेस इज नोन ॲज. आणि पर्याय आहेत ए ॲक्ने स्कार्स, बी कॉन्ट्रॅक्चर स्कार, सी हायपरट्रॉफिक स्कार अँड डी किलॉइड्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी किलॉइड्स. किलॉइड्स. हो. आणि हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा आपलं शरीर ती जागा भरून काढण्यासाठी एक प्रकारचं प्रोटीन वापरतं. कोलॅजन. बरोबर. अगदी बरोबर, कोलेजन. पण केलॉइडमध्ये काय होतं की शरीराची ही दुरुस्तीची प्रक्रिया ती नियंत्रणाबाहेर जाते. म्हणजे जखम भरूनही शरीर तिथे बांधकाम करतच राहतं. बरोबर. ते कोलेजनचं उत्पादन थांबतच नाही आणि म्हणूनच तो जो व्रण आहे तो मूळ जखमेच्या सीमेच्या पलीकडे म्हणजे निरोगी त्वचेवरही पसरायला लागतो. अच्छा. म्हणजे सामान्य व्रणापेक्षा हा खूप वेगळा आणि मोठा असतो. हो, आणि म्हणूनच एका नर्ससाठी हे ओळखणं महत्वाचं ठरतं, कारण रुग्णाला योग्य मार्गदर्शन करावं लागतं. ठीक आहे. आपण आता कोलेजनचा उल्लेख केला, जे एक प्रकारचं प्रोटीन आहे. आणि मला वाटतं आपला पुढचा प्रश्न याच प्रोटीन्सबद्दल आहे. हो. प्रश्न आहे, विच प्रोटीन्स आर क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर फंक्शन्स. पर्याय ए फायब्रस प्रोटीन्स, बी प्रोटेक्टिव्ह प्रोटीन्स, सी ग्लोब्युलर प्रोटीन्स अँड डी सिम्पल प्रोटीन्स. येथे योग्य उत्तर आहे बी प्रोटेक्टिव्ह प्रोटीन्स. म्हणजे बघा, प्रोटीन्सचं वर्गीकरण दोन मुख्य प्रकारे होतं. एक त्यांच्या रचनेनुसार म्हणजे स्ट्रक्चरनुसार, आणि दुसरं त्यांच्या कामानुसार म्हणजे फंक्शननुसार. आता यातले फायब्रस आणि ग्लोब्युलर प्रोटीन्स जे आहेत ते त्यांच्या रचनेनुसारचे प्रकार आहेत. पण प्रोटेक्टिव्ह प्रोटीन्स हे नावच त्यांच्या कामावरून दिलंय. संरक्षण करणे. म्हणजे आपण यांना शरीराचे सैनिक म्हणू शकतो का? हो, अगदी उत्तम उदाहरण. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अँटीबॉडीज. अँटीबॉडीज. हां. जेव्हा शरीरात बाहेरून एखादा विषाणू येतो की नाही, तेव्हा या अँटीबॉडीज त्याला ओळखतात आणि त्याच्याशी लढतात. त्यांचं कामच आहे संरक्षण करणं. छान. आणि मग या प्रोटीन्सच्या रचनेबद्दलही एक प्रश्न आहे पुढे. बरोबर. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स रेप्रेझेंट्स आणि पर्याय आहेत ए लिनियर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जॉईंड बाय पेप्टाइड बॉन्ड्स, बी थ्री-डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स, सी हेलिकल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स, डी सबयुनिट स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. याचं उत्तर आहे ए लिनियर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जॉईंड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. ओके. प्रोटीन्सची प्राथमिक रचना म्हणजे काय, तर अमिनो ॲसिडची एक सरळ साखळी, जशी मोत्यांची माळ असते ना तशी. हो. ही अमिनो ॲसिड म्हणजे मोती आणि ते एकमेकांना ज्या धाग्याने जोडलेले असतात तो धागा म्हणजे पेप्टाइड बॉन्ड. ही सरळ माळ म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर. थांबा, म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन हा जो शब्द वापरतात त्यात पॉली म्हणजे अनेक आणि पेप्टाइड म्हणजे तो जोड, म्हणजे अनेक जोडांची साखळी. अगदी बरोबर पकडलं. नावातच त्याचा अर्थ आहे. आणि मग ही सरळ माळ जेव्हा स्वतःभोवती गुंडाळली जाते की नाही, तेव्हा मग सेकंडरी किंवा टर्शरी रचना तयार होते. म्हणजे 3D किंवा हेलिकल रचना. हो, पण त्या प्रोटीनचं अंतिम काम काय असेल हे त्या सुरुवातीच्या सरळ माळेतील अमिनो ॲसिडच्या क्रमावरच ठरतं. तो पाया आहे. खूपच रोचक आहे हे. आता आपण अणू आणि त्यापासून बनणाऱ्या रेणूंबद्दल बोलतोय, तर पुढचा प्रश्न रसायनशास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न आहे, आर ॲटम्स हॅव्हिंग द सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर्स. पर्याय आहेत ए आयसोबार्स, बी आयसोटोप्स, सी आयसोएट्स अँड डी आयसोथर्म्स. याचं योग्य उत्तर आहे ए आयसोबार्स. आयसोबार्स आणि आयसोटोप्समध्ये नेहमी गोंधळ होतो. होतो. सोप्या भाषेत सांगतो, अणुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर, जो प्रोटॉनची संख्या असतो. ही प्रत्येक मूलद्रव्याची ओळख आहे. ओके. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे मास नंबर, जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या असतो. म्हणजे अणूचं वजन. अगदी. तर आयसोबार्स म्हणजे असे अणू ज्यांची ओळख वेगळी आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर वेगळा आहे पण त्यांचं वजन सारखं आहे. अच्छा. याउलट आयसोटोप्समध्ये ओळख सारखी असते पण वजन वेगळं असतं. बरोबर. परफेक्ट. अगदी तसंच. आता अणूच्या रचनेवरच आधारित पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. पर्याय आहेत ए व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, बी न्यूक्लियस अँड प्रोटॉन्स, सी प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आणि डी इलेक्ट्रॉन्स अलोन. खूप मूलभूत प्रश्न आहे. याचं उत्तर आहे सी प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियॉन्स. हो. नावलावरूनच लक्षात येतं, अणूच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियसमध्ये जे कण असतात त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स म्हणतात आणि केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात.
म्हणजे न्यूक्लियसमध्ये राहणारे ते न्यूक्लियॉन्स. सोपं आहे. बरोबर. इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात, त्यात नसतात. ठीक आहे. आता आपण अणूंपासून थेट जेनेटिक्सकडे वळूया. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जर्मलाईन जीन थेरपी इज आणि पर्याय नॉट हेरिटेबल, समटाइम्स हेरिटेबल, हेरिटेबल, अनरिलेटेड टू हेरिटेबिलिटी. याचं योग्य उत्तर आहे सी, हेरिटेबल. हेरिटेबल म्हणजे अनुवंशिक. हो, अनुवंशिक. म्हणजे बघा, जीन थेरपीचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे सोमॅटिक जीन थेरपी. यात शरीराच्या सामान्य पेशींमधील जनुकांमध्ये बदल केला जातो. हा बदल फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित असतो. आणि जर्मलाईन थेरपी? जर्मलाईन थेरपीमध्ये थेट प्रजनन पेशींमध्ये म्हणजे शुक्राणू किंवा अंडपेशींमध्ये बदल केला जातो. आणि यामुळे तो बदल पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होतो. म्हणूनच ती हेरिटेबल असते. अच्छा, म्हणजे हा बदल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो. हो, म्हणूनच यावर खूप नैतिक चर्चा आणि वादविवाद आहेत. बरोबर. निसर्गातही अशी जनुकांची देवाणघेवाण होत असते, नाही का? हो, एका जीवाणूमधून दुसऱ्या जीवाणूपर्यंत. हो, आणि त्याला जोडून आपला पुढचा प्रश्न आहे. निसर्गातील ही प्रक्रिया खरंच विलक्षण आहे. प्रश्न आहे, द जेनेटिक एक्सचेंज प्रोसेस इन विच डोनर DNA इज इंट्रोड्यूस्ड टू द रेसिपियंट बाय अ व्हायरस इज. आणि पर्याय आहेत ए, ट्रान्सफॅक्शन, बी, ट्रान्सफॉर्मेशन, सी, कॉन्जुगेशन, डी, ट्रान्सडक्शन. याचं उत्तर आहे डी, ट्रान्सडक्शन. ट्रान्सडक्शन. हो. यात काय होतं की एक विषाणू, ज्याला बॅक्टेरियोफेज म्हणतात, तो एका जीवाणूवर हल्ला करतो आणि चुकून त्याच्या DNA स्वतःसोबत घेऊन जातो. ओके. मग जेव्हा हाच विषाणू दुसऱ्या जीवाणूवर हल्ला करतो, तेव्हा तो आधीच्या जीवाणूचा DNA या नवीन जीवाणूमध्ये सोडून देतो. म्हणजे विषाणू इथे एका कुरिअर बॉयसारखं काम करतोय. अगदी परफेक्ट उपमाय. एका ठिकाणाहून जेनेटिक पॅकेज उचलतो आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो. आणि गंमत म्हणजे वैज्ञानिक याच नैसर्गिक प्रक्रियेचा वापर जीन थेरपीमध्ये करतात. अविश्वसनीय. आता आपण आपल्या चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. पेशींच्या मृत्यूशी संबंधित एक प्रश्न. द ॲक्टिव्हेशन ऑफ कॅस्पेसिस इज लाईकली टू लीड टू. आणि पर्याय ए, ॲपोटॉप्टिक सेल डेथ, बी, ब्लड कोॲग्युलेशन, सी, मायटॉटिक सेल डिव्हिजन, अँड डी, G1 and S phase of cell cycle. याचं उत्तर आहे ए, ॲपोटॉप्टिक सेल डेथ. ॲपोटॉप्टिस. हो, ॲपोटॉप्टिस म्हणजे प्रोग्रॅम्ड सेल डेथ, म्हणजे पेशीची नियोजनबद्ध आत्महत्या. आत्महत्या. हो, पण ही एक अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी पेशी खराब होते किंवा तिचं कार्य संपतं, तेव्हा तिची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. आणि हे काम करतात कॅस्पेसिस नावाचे प्रोटीन्स. म्हणजे कॅस्पेसिस सक्रिय झाले की पेशीच्या मृत्यूची प्रक्रिया सुरू होते. बरोबर. आणि जर हे झालं नाही, तर त्या खराब पेशी अनियंत्रितपणे वाढत राहतात आणि त्यातूनच कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे ॲपोप्टोसिस खूप महत्वाचं आहे. आता या पेशी मृत्यूच्या प्रक्रियेत नक्की काय होतं, यावर एक शेवटचा प्रश्न आहे, जो हिस्टोपॅथॉलॉजीशी संबंधित आहे. ओके. पायकनोसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय. आणि पर्याय आहेत ए, न्यूक्लिअर बेसोफिलिया, बी, न्यूक्लियर श्रिंकेज, सी, न्यूक्लियस डिसइंटिग्रेशन, डी, न्यूक्लिओलस डिसइंटिग्रेशन. याचं अचूक उत्तर आहे बी, न्यूक्लियर श्रिंकेज. पायकनोसिस. न्यूक्लियर श्रिंकेज म्हणजे केंद्रकाचं आकुंचन पावणं. अगदी. पिकनॉसिस ही पेशी मृत्यूच्या प्रक्रियेतील पहिली दिसणारी पायरी आहे. यामध्ये पेशीचा केंद्रक, जो तिचा कमांड सेंटर असतो, तो आकुंचन पावतो. म्हणजे त्याचा आकार लहान होतो आणि तो घट्ट गडद रंगाचा गोळा बनतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पिकनॉसिसमध्ये केंद्रक सुकतो. हो, बरोबर. यानंतर पुढच्या पायऱ्या येतात, ज्यात त्याचे तुकडे होतात आणि मग तो विरघळून जातो. आणि हे सगळं आपण कसं पाहू शकतो? त्यासाठीच हिस्टोपॅथॉलॉजीची गरज लागते. आणि आपला एक राहिलेला प्रश्न तिथेच फिट बसतो. हो, बरोबर. टिश्यूज इन हिस्टोपॅथॉलॉजी आर कॅरीड आउट इन. आणि उत्तर आहे ए, 10% बफर्ड फॉर्मेलिन. करेक्ट. जेव्हा बायोप्सीमधून टिश्यूचा नमुना घेतला जातो, तेव्हा पेशी मृत्यूच्या या सर्व अवस्था, पिकनॉसिस वगैरे, जशाच्या तशा दिसाव्यात म्हणून त्याला खराब होण्यापासून वाचवावं लागतं. त्यासाठी त्याला फॉर्मेलिनमध्ये ठेवतात. हो, हे फॉर्मेलिनचं द्रावण त्या टिश्यूला फिक्स करतं.
म्हणजे आहे त्या स्थितीत गोठवून ठेवतं, जेणेकरून पॅथॉलॉजिस्टला त्याचं अचूक निदान करता येतं. वा, म्हणजे आपण एका व्रणापासून केलॉइडपासून सुरू झालेली चर्चा प्रोटीन्स, अणू, DNA. हां, आणि शेवटी पेशींच्या मृत्यूच्या सूक्ष्म निरीक्षणापर्यंत आणून पूर्ण केली. प्रत्येक प्रश्न पुढच्या प्रश्नाचा धागा कसा बनत गेला हे पाहणं खरंच खूप छान होतं. हो, आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक लहान संकल्पना एकमेकांशी जोडलेली आहे. केलॉइडमध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते, तर ॲपोप्टोसिसमध्ये त्यांचा नियंत्रित मृत्यू. आणि या दोन्हींमधलं संतुलन म्हणजेच आरोग्य. अगदी. तर आजच्या या चर्चेनंतर आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे. हो, नक्कीच. आपण आज ज्या सूक्ष्म प्रक्रियांबद्दल बोललो, कॅस्पेसिसचं सक्रिय होणं किंवा कोलाजनचं अतिरिक्त उत्पादन होणं, या सगळ्या गोष्टी आपल्या नकळत आपल्या शरीरात प्रत्येक क्षणाला घडत आहेत. बरोबर. आपलं आरोग्य आणि आपले आजार हे याच सूक्ष्म जगातील संतुलनावर किंवा बिघाडावर अवलंबून आहेत. आणि कदाचित भविष्यातलं वैद्यशास्त्र हे गोळ्या औषधांपेक्षाही जास्त या सूक्ष्म प्रक्रिया दुरुस्त करण्यावर किंवा त्यांना नियंत्रित करण्यावर भर देईल. खूपच छान विचार आहे आणि याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटू. धन्यवाद.